स्वरूपानंद ज्यांची प्रतिमा पूर्णपणे ध्यानातच असायचे, ते डोळे बंद करून असे बसलेले असायचे. चेहऱ्यावरचं त्यांच्या जे स्मित आहे त्याला आपण मंद स्मित म्हणतो, अत्यंत प्रसन्न हास्य. मामांबरोबर ते त्यांच्या गुरुकडे गेले. मामांच्या त्यावेळेला त्यांनी ज्ञानेश्वरी वाचायला काढली त्यांच्या गुरुनी, गणेशनाथ म्हणून त्याचा उल्लेख आहे. पानं फाटलेली होती. पूर्वीची तुम्हाला ज्ञानेश्वर मिळतात अशी पानं उघडायचे ते ग्रंथ होते. यांनी तिथेच मनातल्या मनात की आपण सद्गुरूंना आपल्या हातात हस्ताक्षरात ज्ञानेश्वरी लिहून देऊया. त्याप्रमाणे 2 का 3 महिने त्यांनी सलग लिहित होते. अत्यंत सुंदर अक्षर. आता ती आपल्याकडे आहे, प्रिंट करून मिळते ती. त्याला स्वरूप ज्ञानेश्वरी असंच नाव मग दिलं. हीच ज्ञानेश्वरी आहे, पण त्यांनी हस्ताक्षरात लिहिली, गुरूंना अर्पण केली. त्यांना आश्चर्य वाटलं की इतका विचार तू करतोस. म्हणाले नाही, मला ज्ञानेश्वरी कळत नाही. ते म्हणाले ज्ञानेश्वरी हा तुझ्या अभ्यासाचा आणि ध्यासाचा ग्रंथ बनणार आहे. मग त्यावेळेला कुठे आली होती सुबोध ज्ञानेश्वरी? अभंग ज्ञानेश्वरी नव्हती आलेली. मी नेहमी सुबोध ज्ञानेश्वरी म्हणतो. सुबोध ज्ञानेश्वरी नावाचा एक ग्रंथ आहे. य गो जोशी हे प्रसिद्ध कादंबरीकार आणि कथाकार. तुम्हाला माहीत नसतील कारण त्यावेळेला पोर्तुगीज होते गोव्यात. वहिनीच्या बांगड्या आणि शेवग्याच्या शेंगा हे 2 चित्रपट तुम्ही मुद्दामून बघा. लोक माहेरची साडी बघतात आणि रडत राहतात. हां, त्याच्याविषयी कितीतरी चांगले आहेत. हे घरगुती मराठी वाटणारे चित्र आहेत. आपले हल्लीची काय सगळे बोलणं बघ. हां, तर त्यांना प्रसंग बघा कसा असतो. निमित्त लागतं काहीतरी. पाऊस पडत होता आणि त्यावेळेला सोनोपंत दांडेकर, मामा दांडेकर, की जे वारकरी संप्रदायाची त्यावेळेला प्रमुख 3-4 मंडळी होती, त्याच्यात हे एक होते. त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली होती मराठीत अर्थ. आपल्या अभ्यासकांना सगळ्यात छान ज्ञानेश्वरी ती मामा दांडेकरांची ज्ञानेश्वरी. ती दर महिन्याला काही भाग असा प्रसाद नावाचं जे मासिक आहे, जे अजूनही चालू आहे, यगो जोशींनी सुरू केलेलं, त्याच्यात प्रकाशित होत होता. त्याच वेळेला बाबांचा सुद्धा उपनिषदांचा अभ्यास वगैरे ग्रंथ आहेत ना, सिरियलाइज होत होते त्याच मासिकातून. तर तेच चालत होतं. एक दिवस ते म्हणाले, तू ज्ञानेश्वरी प्रकाशित करतोयस तुझ्या मासिकातून, वाचलीस का? नाही. मग यांना अपराधासारखं का वाटलं? जो भाग मी छापणार आहे तो सुद्धा मी प्रूफ रिडिंग करत नाही, म्हणजे वाचत नाही वगैरे. कुठेतरी अस्वस्थ झाले, पण म्हणाले मी वाचेन. पाऊस थांबला होता. निघाले. त्यावेळेला एक गीतेतला श्लोक, गीतेचा यांचा अभ्यास होता, ज्ञानेश्वरीचा नव्हता, की अर्जुन कृष्णाला प्रश्न विचारतो की तू सांगतो सूर्याला मी हे ज्ञान दिलं, मग सूर्यापासून निरनिराळ्या राजांना वगैरे असं मिळत मिळत आत्ता मी तेच ज्ञान तुला देतोय. अर्जुनाचा साधा प्रश्न आहे, सूर्य वगैरे किती आधी झाले आणि तुझा माझा जन्म तर काल परवाचा. हा संवाद झाला त्यावेळेला कृष्णाचं वय 89 आणि अर्जुनाचं 85 किंवा 80 ते 85 असं वय असेल, लहान नाही आहेत. पण त्यानंतर कृष्ण 90 जरी धरलं तरी 125 वर्ष कृष्ण जगलेला आहे. गंमत बघा. त्यावेळेला त्यांनी दिलेलं उत्तर आहे ते उत्तर ह्यांच्या लक्षात होतं. हे लेखक आहेत, विचार करणारे आहेत, अशी कल्पना चित्र पाहणारे आहेत. तो म्हणतो की तुझे आणि माझे अर्जुना असंख्य जन्म झालेले आहेत. मला माझे सगळे जन्म लक्षात आहेत, तुला तुझ्या याच जन्मातल्या पहिल्या 3-4 वर्षातलं आठवत नाही, आपल्यालाही आठवत नाही. आज सकाळी एका शाळेत कार्यक्रम होता, सहज विचारलं, मग पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हा विषय होता. हल्लीच्या मुलांना काही चांगलं ऐकण्याची संधीच मिळत नाही, त्यामुळे सवय नाही आणि त्यामुळे संस्कार नाही. संधी कोण निर्माण करणार आहे हो? घरी पालक आणि शाळेत शिक्षक. हे मुलांचं सर्वस्व आहे, हे मुलांचं जग आहे. पण पालकांच्या बाबतीत कोरडा दुष्काळ आहे, शिक्षकांच्या बाबतीत ओला दुष्काळ आहे. किंवा उलटं म्हणलं तरी चालेल, पालकांचा ओला दुष्काळ आणि शिक्षकांचा कोरडा दुष्काळ आहे. चांगलं काही ती मुलं ऐकूच शकत नाहीत.
मी त्यांना सांगितलं की सिरियलची 25 मिनटं असतात, त्याच्यात 10 मिनटं जाहिरातीत जातात. बरं, सलग जाहिराती नाही, 5-10 मिनटं झाली की एक जाहिरात, 5-10 मिनटं. मग तुम्ही बघायचं असेल तर स्पॅन ऑफ अटेन्शन म्हणतात, म्हणजे दुसरीकडे लक्ष न जाता किती वेळ तुम्ही एका विचारावर, एका बिंदूवर, एका चित्रावर, एका व्यक्तीकडे लक्ष देऊन पाहू शकता. म्हटलं डॉल्फिन आहे ना, डॉल्फिन शिट्टी वाजवतो, त्याच्या शिट्टीचे पॅटर्न्स आहेत. सर्कशीत आता जनावरांचेच प्रयोग बंद केलेत म्हणून, नाही तर डॉल्फिनचे प्रयोग होते, उडी मार, हे कर, ते कर, बऱ्याच गोष्टी तो शिकत होता. डॉल्फिनचा स्पॅन ऑफ अटेन्शन, हे सगळे डॉल्फिन जमलेले आहेत आणि त्यांना त्यांच्या भाषेत शिकवलं जात आहे. सगळ्यांचं लक्ष आहे. तो जो स्पॅन ऑफ अटेन्शन आहे डॉल्फिनचा, त्याच्यापेक्षा कमी स्पॅन ऑफ अटेन्शन माणसाचं झालेलं आहे, मुलांचं झालेलं आहे, विद्यार्थ्यांचं झालेलं आहे. थँक्स टू मोबाईल. आता थँक्स टू हा शब्द इंग्लिशमध्ये विरुद्ध अर्थाने वापरतात. थँक्स टू मोबाईल म्हणजे खरं मोबाईलने सत्यानाश केला ना, आम्ही थँक्यू म्हणतोय, ती एक म्हणायची पद्धत आहे, थँक्स टू मोबाईल. त्यामुळे झालं काय की कितीही त्यांना सांगितलं तरी त्यांचं लक्ष हे करणं. अशा वेळेला आमची एक ट्रिक असते की त्यातल्या त्यात जास्त दंगा करणारा मुलगा किंवा मुलगी असेल त्याला नाट्य प्रेमानं बाय बाय माझे हंगायो रे. एक खुर्ची रिकामी झालेलीच असते, कारण माझा परिचय करून देणारे हेडमास्टर वगैरे, इथे बस. एवढा लाजतो तो. म्हणलं पुढच्या याच्यात जागा रिकाम्या आहेत, तिथे त्याला बसवला. त्याला तिथे बसवल्यानंतर बाकीच्यांना काय कळलं ते, आणि म्हणले खूप खुर्च्या रिकाम्या आहेत. ऐका ना लक्ष देऊन, मी तुम्हाला गोष्टी सांगतो आहे. हे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट तुम्हाला नक्की कळणार नाही आहे आणि व्यक्तिमत्व विकास तर या जन्मात कळणार नाही आहे. व्यक्तिमत्व म्हणजे काय, पण म्हटलं टॉपिक देताना स्टँडर्ड शब्द वापरावे लागतात. मग त्यांना मी प्रश्न विचारला जो आत्ता अर्जुनाने विचारलेला आहे की तुम्ही आत्ता 8वीत आहात, जन्मला त्यावेळेला केवढे होता. एक मुलगी सांगते एवढे एवढे होतो. म्हणजे तुला आठवतं का गं? हसली म्हणजे कुणाला आठवणार आहे. एक पोरगा आमच्या शाळेतला असतात, सर तुम्हाला आठवतं? त्याने उलटा नक्की विचारलं असतं. असे विद्यार्थी तयार केले पाहिजेत, सर तुम्हाला आठवतं? म्हटलं पण तुम्ही इतरांना लहान बहिणीच्या वगैरे बघितलेलं आहे. हो बघितलं. आज केवढे आहात तुम्ही? बघा, डेव्हलपमेंट आणि ग्रोथ याच्यातला फरक सांगायचा होता. आपण आता इतके सत्संग इकडे झालेले आहेत, आता आपली डेव्हलपमेंट सुरू झाली पाहिजे. ग्रोथ म्हणजे काय, मी 3 ग्रंथांची पारायण केली, आता 4थ्या, आता 5व्या. ग्रोथ आहे. संख्या आली. डेव्हलपमेंटमध्ये संख्या नाही आहे. पॉप्युलेशन ग्रोथ, संख्या आली. गोव्यात शिक्षणाच्या कितीतरी संस्था, संख्या आली. त्याला स्टॅटिस्टिक्स म्हणतो. स्टॅटिस्टिक्सचं एक वाक्य म्हणजे पूर्णपणे राजकारण आपल्या तोंडावर स्टॅटिस्टिक्स फेकत असतात. विरोधी पक्ष प्रश्न विचारतो, ते ठ्या 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 अपघात वाढलेले आहेत. कोणी सांगितलं अपघात वाढलेले आहेत? त्यावेळेला या आठवड्यात याच्यापेक्षा जास्त अपघात घडले होते. काहीतरी वेळ मारून न्यायचे. एक वाक्य मी वाचलं आणि त्यावेळेला मी स्टॅटिस्टिक्सचा विद्यार्थी होतो युनिव्हर्सिटीला. लक्षात घ्या, स्टॅटिस्टिक्स नायदर ब्लीड नॉर स्मेल. स्टॅटिस्टिक्सला स्वतःचं रक्तही नसतं आणि स्वतःचा गंधही नसतो. फोटोग्राफला असतो का? हो नाही ना, गंध नाही. म्हणजे ते जिवंत तुम्हाला करावे लागतात. यू हॅव टू पुट ब्लड अँड सोल इन टू व्हॉट एव्हर यू आर रीडिंग ऑर ऑब्झर्विंग. म्हटलं लक्षात घ्या, तुम्ही आता वाढलायत. तुम्हाला जन्माच्या वेळेला किती डोळे होते? 2. आता किती आहेत? 2च आहेत. कुठे वाढलात तुम्ही? नाक 2 डोळ्यांच्या मध्ये होतं का? सरकत सरकत ते इकडे आलं. मुलांना सांगायचं होतं. म्हणलं एक वडील आपल्या मुलाला इम्प्रेस करण्यासाठी सांगत होते, काय एवढे शिवाजी महाराज करता. माझ्यात आणि त्यांच्यात खूप साम्य आहे. त्यांना 2 डोळे, मला 2 डोळे. त्यांचंही नाक 2 डोळ्यांच्या मध्ये होतं, माझंही नाक 2 डोळ्यांच्या मध्ये आहे. त्यांचेही कान 2 डोळ्यांच्या बाजूला होते. खूप साम्य सांगितलं. त्यांनाही दाढी आहे, मलाही दाढी आहे. ऐकून घेतलं मुलांनी. बाबा
तुम्हाला घोड्यावर बसता येतं? हां, ते मात्र येत नाही. बाबा तलवार कधी उचलली नाही. तुम्ही जर तलवारीने लढायला लागलात तर तुम्हाला नाही वाटत त्या तलवारीने तुमचीच मारारी उडवाल तुम्ही, कारण तलवार कधी फिरवली का? शिवाजी म्हणजे तलवार, शिवाजी म्हणजे घोड्यावर बसणं, शिवाजी म्हणजे शत्रूला भेदून जाणं, शिवाजी म्हणजे पराक्रम, शिवाजी म्हणजे हिंदवी स्वराज्य, शिवाजी म्हणजे दाढी नाही, शिवाजी म्हणजे नाक डोळे काही नाही. शिवाजी डेव्हलप झाला. वाढले काय? सगळे वाढले. आपण डेव्हलप करायला त्याच्या आईने त्याला मदत केली, हे लक्षात ठेवा. आता इथे सेल्फ डेव्हलपमेंट हा एक शब्द आहे. तुम्ही वाचाल पुढे, माझी डेव्हलपमेंट खरं मीच केली पाहिजे, बाकीचे मला मदत करतील अप टू सम लिमिट. मग कोणी पैसे देऊन, कोणी ऑनलाईन कोर्सेस करून वगैरे करतील. शेवटी माझी मलाच मदत केली पाहिजे. उद्धरेद आत्मनात्मानम. हे अर्जुना, तुझा उद्धार तूच करायला पाहिजेस. त्याच्यासाठी मार्ग मी दाखवेन, मार्ग मी दाखवेन. पडलास तर उचलेन सुद्धा, पण तुझा उद्धार तुलाच करायला पाहिजे. मुद्दा काय होता? डेव्हलपमेंट आणि ग्रोथ. आता येताना मी वामनला सहज प्रश्न विचारला की नवविधा भक्तीमध्ये श्रवणम, कीर्तनम, स्मरणम, नामस्मरणम, वंदनम, अर्चनम, पादसेवनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम, याच्यामध्ये पारायण कुठे? आपण तर पारायण करतोय, पारायणाचा पाऊस पडतोय, ही भक्ती नाही आहे. इथे कुठे बसते पारायण? एक वाचतोय, बाकीचे ऐकतायत. श्रवणम, बरोबर आहे. जे वाचतायत ते देवीची कीर्ती आहे, कीर्तनम, हे लक्षात ठेवा. पारायण नाही, याला काय कारण असेल? पण पारायण तर भक्तीत सांगतात, या ग्रंथाचं पारायण करा, इतक्या वेळा पारायण करा. आपण हनुमान चालीसा वाचतो, जो शतबार करे पाठ हनुमान चालीसा बंदी होय मुक्ती. कुठल्याही बंदीतून तो मुक्त होईल. 100 वेळा वाचलं पाहिजे. आता काही कॉमर्सचे विद्यार्थी होत्या, एक वेळा मला छान वाचायला 5 मिनटं लागतात, छान वाचायला. अगदी याच्यात 100 वेळा वाचायला 500 मिनटं लागतील. म्हणजे किती तास? म्हटलं तुमच्याकडे मोबाईल आहेत, वापरा. बीकॉम, कारण ऑपरेशन्स कोणती करायची हेच माहीत नाही, काय उपयोग आहे? म्हणलं मी तुमच्यासाठी 8 तास 20 मिनटं थांबायला तयार आहे, उत्तर द्या. मग एक हुशार मुलगी होती, ती म्हणाली, सर 8 तास 20 मिनटांना यू हॅव गिवन अस अ क्लू. 500 मिनटं. म्हटलं मला 6 8 48 480 झाले आणि 20 मिनटं, 8 तास 20 मिनटं. सकाळी 5ला वाचायला बसल्यास, आदले रात्री कमी खायचं, पाणी कमी प्यायचं, पहाटेपासून पाणी प्यायचं नाही. शक्यतो एकासनी, म्हणजे न उठता वाचा तुम्ही. 8 तास न उठता मांडी घालून बसा. कोणी सांगितलं? खुर्चीवर बसा. झोपलात तरी चालेल तुम्ही, कारण झोपणे ही शरीराचं पौश्चर आहे, शरीराची अवस्था आहे. मनाच्या अवस्थेने आपल्याला हनुमान चालीसा वाचायची आहे. मी जरी तोंडानं वाचत असलो तरी कुठला शब्द मेंदू ठरवतो, लक्षात ठेवा. मेंदू उभा आडवा असलं काही नाही आहे. झोपेत सुद्धा आपला मेंदू काम करतो, ही आपला प्रॉब्लेम आहे. मेंदूला विश्रांतीच मिळत नाही आपल्या. विचार करा. तर ज्यावेळी सलग तुम्ही 8 तास वाचाल, नाही जमणार वाचायला, अर्धा तास, अर्ध्या तासात 6 वेळा झाला वाचून. 1 तास वाढवा ना तुम्ही. पुढच्या नवरात्रापर्यंत एकदा तरी मी सलग हनुमान चालीसा 100, कारण साखी गौरीसा सांगितलेलं आहे पुढे. साखी म्हणजे साक्षी आणि गौरीश म्हणजे शंकर. शंकर साक्षी आहे. शंकर म्हणजेच हनुमान आहे. शंकर सुवन म्हणतो ना आपण, शंकराचाच तो अवतार आहे. पण त्याला रामाचा ध्यास आहे, शंकराला रामाचा ध्यास आहे. हा त्यांच्यातला कॉमन पॉईंट, ज्याला ब्रिज म्हणतात. शंकर आणि हनुमान यांच्यातला ब्रिज राम नाम आहे, आणि म्हणून तो सांगतो शतबार वाचा. काय होईल हो? मी त्यांना एक उदाहरण सांगितलं, जे काल TV वर दाखवत होते. एक वेडा माणूस आला, पण काय खणायला लागला कुडळ घेऊन. काय करतोयस म्हणाले. नाही,
काही करत नाही, मला फक्त भूक लागली तर खायला द्या, उगीच खणतोय. त्यांनी खणायला सुरुवात केली. पहिल्या दिवशी काहीतरी 5 फूट असं खणलं गोल वगैरे. नंतर तो म्हटला मला आता खाली जायचं आणि परत वर यायचं आहे. मग त्यांनी गावकऱ्यांनी एक राजू, त्याच्यावर फळी, हा फळीवर बसला, खाली केला. काय सुंदर विहीर त्यांनी तयार केली. मी एकदा ज्या वेळेला हनुमान चालीसा वाचतो त्यावेळेला आय एम स्टील ऑन द सरफेस, मी ग्राउंडवरच आहे. दुसऱ्यांदा वाचतो त्यावेळेला माझ्या हातात कुदळ येते, पिकास. नंतर मी ज्या वेळेला मी 100व्या वेळेला वाचेन ना, त्यावेळेला हनुमान चालिसानी मला राम नावाच्या पाण्यात अंघोळ घातलेली असेल. पाणी लागलंच पाहिजे. मग रोज एकदा वाचून काही उपयोग होणार नाही. रोज एकदा वाचून नाही, 100 वेळा, निदान 50 वेळा, निदान 25 वेळा, निदान 5 वेळा. दसऱ्यापर्यंत अजून दिवस आहेत काही, 5 वेळा वाचूया. का नवरात्र आहे, 9 वेळा वाचूया. 9 5 45. दुसरी उपासना कमी करा. हनुमान चालिसा लक्ष देऊन वाचणं आणि श्रीराम जयराम जय जयराम लक्ष न देता म्हणणं, याच्यात चांगलं काय बघा ना तुम्ही. हनुमान चालिसा आहे आपल्याकडे. पारायणाची ही गंमत आहे. पुरी इन डेप्थ तुम्हाला घेऊन जातं. शब्द, अर्थ, चित्र. आम्ही प्रत्येक श्लोकाचं चित्र उभं केलं आणि ते चित्र बघितल्यानंतर म्हणलं की आता आपण जरा पुढे जाऊया, कारण विषयच 3 दिवस तो होता ना. पुढे जाऊया, चित्र पाहूया, पुढे जाऊया, चित्र पाहूया, वगैरे वगैरे. कारण चित्र असतं शब्दात. संत जे लिहितात ते शब्द चित्र असतं. चित्रकार जे काढतात ते रंगचित्र असतं. नर्तक जो असतो ना ते नृत्य चित्र असतं. मी आता बोलतोय ते सुद्धा वाणीतून आलेलं वाणी चित्र आहे. शब्दचित्रही म्हणायला हरकत नाही, पण आहे. चित्र बघायला शिकलं पाहिजे, मुलांना शिकवलं पाहिजे. खूप शक्ती आहे त्याच्यात. आणि मग त्यांना सांगायचं की पॉझिटिव्ह चित्र बघ रे, पॉझिटिव्ह चित्र बघ. आत्ता प्रसंग होता, बसने जायचं होतं, नेणारे आलेच नाहीत. मी इथे दुसऱ्याबरोबर पोचलो, हे लक्षात ठेवा. म्हटलं पॉझिटिव्ह चित्र. इतका ट्रॅफिक जॅम आहे की बस निघतच नाही आहे स्टँडवरून. बघ ना पॉझिटिव्ह, मग गंमत कळेल. आता येताना इथून फोन केला आणि अजून सुटलेली नाही आहे बस. बसमधून बोलते, बस चुकली काय, हे याच्यापेक्षा पुणे किती फास्ट आहे, हे म्हटलं काय, मला मिळणारच आहे बस, मिळणारच आहे बस. त्या मुलीने मला एक सांगितलं, ते मला फार आवडलं. म्हटलं कसं वाटतं ऑल अलोन, अत्यंत निराळी वातावरण, निराळी सिटी. म्हणाली तू जे मला दिलंस, माळ, महाराजांचा फोटो आणि पादुका, बस, मला कशाचीच गरज नाही आणखीन. इतकं स्मूथली करून 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 म्हणजे विद्यार्थिनी म्हणून गेले तर आता मी तिथे लेक्चरर म्हणून आहे. हे गंमत बघा. मला काही करावं लागलं नाही, मला जागा बदलाव्या लागल्या, हे सगळं सगळं केलं. ही श्रद्धा आहे ना, ही परत परत केलेल्या उपासनेतून, परत परत केलेल्या पारायणातून आणि परत 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 म्हणलेल्या नामातून येते आणि निर्माण झाली पाहिजे. पारायण नाही याचं अगदी सोपं कारण तुम्हाला सांगतो. त्यावेळेला साक्षरताच नव्हती हो. ज्यावेळेला हे ग्रंथ लिहिले गेले त्यावेळेला बहुश्रुत म्हणत होते. बहुश्रुत, ज्यांनी खूप ऐकलं आहे हो, इतक्या प्रवचनांना, इतक्या कीर्तनांना ऐकायला गेले, ते बहुश्रुत झाले. साक्षरता नव्हती. ज्यावेळेला देश आपला स्वतंत्र झाला 1947, त्यावेळेला 40% सुद्धा साक्षरता नव्हती. 28% का काहीतरी होती. बाकीच्या लोकांना वाचताच येत नव्हतं. मग पारायण कसं करणार आहे? लक्षात घ्या. असंही अनेक स्तोत्रात असतं की हे स्तोत्र लिहून 8 त्या ब्राह्मणांना म्हणजे जे शिकलेले आहेत वाचायला ते ब्राह्मणा, मी जातीतले म्हणत नाही. तुम्ही हे गणपतीचं स्तोत्र अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यत् समर्पयेत. ता विद्या आपण म्हणतो ना 8, कारण ज्यांना वाचता येत नाही त्यांना दान करण्यात काय अर्थ आहे सांगा बरं. म्हणजे ज्यांना वाचता येतं पण प्रिंटिंग नाही आहे, त्यावेळेला फलश्रुतीत सांगावं लागलं की इतक्या वेळा हे लिहा आणि त्या लोकांना द्या. ब्राह्मण भोजन आणि ब्राह्मभोज मागे हा कन्सेप्ट मानलेला आहे. आता महाळ संपला,
तिथे ब्राह्मण भोजन फार महत्त्वाचं असायचं. ब्राह्मण व्यक्ती आहे, ब्राह्म ज्ञान आहे, ब्रह्माविषयी ते ब्राह्म, ब्राह्म समाज, ब्राह्म उपासना, ब्राह्म ध्यान, अबाउट ब्रह्म, फॉर ब्रह्म, हे लक्षात ठेवा. त्याला ब्राह्म म्हणतात. मग ब्राह्मभोज म्हणजे काय? ब्रह्मदेवाला बोलवणार नाही, ब्रह्मदेवाला बोलवूच नाही, 4 तोंड आहेत, त्याला जेवायला वगैरे कधी बोलवू नका. त्यामुळे काय, ब्राह्मभोज म्हणजे ज्ञानाचं भोजन आहे. म्हणजे हे आम्ही पालकांना एकदा सांगितल्यानंतर शेवटी सांगावं लागलं, इथून पुढे मुलांसाठी तुमच्या मुलाच्या वाढदिवसाला कंपास बॉक्सेस देऊ नयेत, त्याच्याऐवजी डिक्शनरी द्यावी. कारण सगळेजण कंपास बॉक्सेस द्यायला लागले. ब्राह्मभोज, शाळेतल्या विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी मदत करणं हे ब्राह्मभोज आहे. एखाद्या विद्यार्थ्याला तुझा या संपूर्ण वर्षाचा खर्च मी करेन. 3 महिन्यांची मुलगी आहे, आत्ता तिचं डायग्नोसिस झालं. मी आत्ता फोन केला चेन्नईला, गरीब कुटुंब आहे, डॉक्टरांची 2 मतं आहेत. माझ्या भावाने सांगितलं की ही केसच अशी आहे की तिचे उरलेले श्वास शांतपणे घरात देवासमोर घालवायला सांग. म्हणलं हे कसं सांगू उरलेले श्वास? इकडच्या डॉक्टरनी सांगितलं 50% ऑपरेशन यशस्वी होईल, 50% होणार नाही, रिस्क आहे. गोव्यात तर ते होतच नाही, फार रेअर केस आहे होती. म्हणजे तिच्या इथे जे वॉलबायटी काढून हार्टला लावायचे, प्रचंड अवघडच आहे. 3 महिन्याचं पोर आहे ते. त्यांना सांगितलं आता 15 दिवस राहावं लागणार आहे, त्यापैकी 6-8 दिवस ICUमध्ये राहावं लागणार आहे आणि मंगळवारी ऑपरेशन आहे. गरीब आहेत, 15 दिवस चेन्नईला तरी रूम वगैरे घेतलेली वगैरे. म्हणलं एक गोष्ट, मी महाराजांच्या पायाशी बसलो आहे, पैशाची काळजी करायची नाही, ती मुख्य काळजी असेल. आनंदात राहा. ऑपरेशन मंगळवारी आहे ना, तुम्हाला रिस्की वाटतंय ना, म्हणजे रडत बोलत आहे, रिस्की वाटतंय ना, मंगळवारपर्यंतचे दिवस, शनिवार उरलेले तास, रविवार सोमवार आनंदानं मुलीबरोबर राहणार. इतक्या आनंदानं आणि देवाला सांगून खात्रीच लक्ष्मीनारायण तुमचा हे आहे ना. आता त्यांचे नातेवाईक लक्ष्मीनारायणाच्या मंदिरात आहेत, खूप छान मंदिर झालेलं आहे. आपण स्वतः तिथे एकदा उपासना करायची हरकत नाही, पण होंड्याच्या जवळ आहे. प्रार्थना करा म्हणून की आनंदात राहू दे 15 दिवस. 15 दिवस मुद्दा काय आहे माहिती आहे ना, कुठला तरी आधार पाहिजे आपल्याला. हा आधार माणसाचा शक्यच नाही, कारण माणूस कोणी पूर्ण नाही आहे, अपूर्ण आहे. आणि अपूर्ण आधार म्हणजे मनात डाऊट, संदेह, पोचतील की नाही वेळेवर, होईल की नाही, रिस्की आहे म्हणतात. काही जण म्हणतात की 50% जर चान्सेस जगण्याचे आहेत तर 50% मरण्याचे आहेत. म्हणलं 50% यशस्वी होणार आहे, तू तुझा 1% तिथे टाक ना, 51% झाले ना. पण नाही, बहुतेक काय यशस्वी झालं नाही, तर तू तुझा 1% काढून घेतलास, 49% झाली. तुझ्यावर आहे सगळं. एक तर करायचं नाही, दुसरं तर पूर्ण विश्वासाने करायचं. विश्वास देवावर, तुम्हाला तो देवावरचा विश्वास फार स्लिपरी आहे, गुरूंवरचा विश्वास सॉलिड आहे, आहेतच. बाकीचे देव आहेत असेल ना, असलाच पाहिजेत ना. एवढं वर्णन केले विष्णूचं, शांताकारं भुजगशयनं, हे असले पाहिजेत, असले पाहिजेत, आहेतच, आहेतच, हे आहेतच. आणि सगळ्यांची शेवटची वाक्य आहेत की कोण म्हणतो मी गेलो आहे म्हणून, आणि मी जाणार कुठे? मला तुम्ही सर्वव्यापी म्हणत होतात ना, बरोबर, मी जाणार आहे कुठे? आम्ही इथेच राहणार. पावसला खाली उतरा तुम्ही, इथे लिहिलेलं आहे. आम्ही जाणार कुठे? आम्ही जाणारच नाही, आम्ही इथेच राहणार, हे त्यांचे शेवटचे शब्द आहेत. हम जाएगा नाही, हम इधरच रहेगा. अक्कलकोटचे स्वामी समर्थ. प्रत्येकजण तुम्ही आम्हाला का पाठवता? देह जाऊ दे की मी कुठे जाणार आहे. आणि आत्तापर्यंत तुम्ही मला नमस्कार करता, म्हणजे माझ्या छातीला नमस्कार करता, माझ्या डोक्याला नमस्कार करता, तुमचं डोकं माझ्या पायावर ठेवता, माझ्या पायाला नमस्कार करता नाही ना, माझ्यातल्या चैतन्याला नमस्कार करता.
आणि ते चैतन्य असणारच आहे, अगदी लक्षात ठेवा. हे मी तुम्हाला का सांगतोय, हा जो प्रसंग आहे तो फार महत्त्वाचा आहे. गुरुच्या अनुग्रहाचा प्रसंग आहे. अनुग्रह होणे, अनुग्रह घेणे हा व्यवहार आहे. इट्स अ प्रोसिजर, इट्स अ फॉर्मॅलिटी. त्याची मेथड आहे, लक्षात ठेवा. अनुग्रह होणे कुणालाच माहीत नाही केव्हा अनुग्रह होईल, केव्हा अनुग्रह होईल माहीतच नाही. जाता जाता सत्यसाईबाबांचा पाय लागतो, लावतात ते, आणि नंतर त्याला वाटतं मी धन्य झालो, बंगारू बंगारू, आणि जातात पुढे. बंगारू म्हणजे भांगर. तू माझा सोन्या म्हणतात ना मुलाला वगैरे, तू माझा सोन्या. आम्ही 8 जण गेलो होतो, त्यातला तो कट्टर विश्वास होता. आमचा विश्वास म्हणजे सत्यसाईबाबा त्यांच्याकडून इतकं कार्य घडलं आहे, म्हणजे तो तसा मोठाच माणूस आहे वगैरे वगैरे, असा आमचा विश्वास होता. त्याचं इतकी गर्दी होती, त्याचं पाकिट मारलं गेलं, त्याचं पुढचं तिकीट वगैरे सगळं होतं. रडायला लागला इंजिनियर PWDतला. काय झालं, कुठल्या याने रडतोयस? तुम्ही सगळेजण, तुमचा साईबाबांवर तेवढा विश्वास नाही, माझा पूर्ण विश्वास आहे. का पाकिट मारलं गेलं माझं? माझंच का म्हणलं, रडण्यासारखा आहे प्रसंग. तुला कुठे जायचं होतं? तिरुपतीला जायचं होतं. पुढे पुट्टपारातून तिरुपतीला. किती तिकीट आहे? तुला तिकिटाचे परत गोव्याला येण्यापर्यंतचे पैसे आम्ही देतो, वाटेत मुक्काम असेल तर खाण्याचे पैसे आम्ही तुम्हाला देतो, आणि वरती जसा पॉकेट मनी देतात ना, पण तुला हजारो रुपये आम्ही देणार नाही. झालं. दुसऱ्या दिवशीचा हा प्रसंग. त्यांचा पाय लागतो आणि त्याच्या डोक्यावर हातात बंगारू बंगारू त्याला म्हणतात. तो हेच होता, आंध्र प्रदेशातलाच होता, राव म्हणून. तर त्याला कळलं बंगारू म्हणजे भांगर. म्हणजे तुझे पैसे कुणाला तरी प्रेरणा देऊन बाबांनी काढून घेतले, पण तुला सोनं बनवलं. हा गेला, परत आला, माझ्याकडे आला. म्हणला सर तुम्ही पॉकेट मनी दिला होता. तर म्हटलं आम्ही ग्रुपने दिला होता पॉकेट मनी. त्यांनी नेम आपण हे कार्ड, व्हिजिटिंग कार्ड माझ्या डोळ्यासमोर ठेवलं. मी नावच बदललं, बंगारू कुमार. ही माणसं अशीच असतात, ती फार मनस्वी असतात. त्याने एखादं बंगारू कुमार नाव घेतलं, अरे पण राव ठेव, तुला याच्यात प्रॉब्लेम येईल नोकरीत, बंगारू कुमार राव. मुद्दा काय आहे की हे जे संत आहेत त्यांची कार्य करण्याची पद्धतीने राहील. आपण आपल्या डोळ्यांनी आपल्या हाताने त्यांच्याकडे बघतो. एक प्रसंग, सीता राम आले अयोध्येत. रामाचं दर्शन झालं, लक्ष्मणाला रामाने आलिंगनच दिलं. सीता उभी आहे, तिच्या पायावर भरतानं डोकं ठेवलं. तिचे पाय धन्य झाले आणि भरताचं डोकं धन्य झालं. आता भरताचं डोकं धन्य झालं हे खरं आहे, कारण सीतामाई म्हणजे प्रत्यक्ष अग्नी आहे, प्रत्यक्ष शक्ती आहे, प्रत्यक्ष देवी आहे. पंचकन्या स्मरेन नित्यम म्हणताना त्याच्यात सीता आहे, बरोबर. पण सीतेचे पाय का धन्य झाले? अहल्या म्हणते की तुझे पाय लागले आणि मी धन्य झाले. त्यावेळेला राम म्हणतो इतक्या दगडांना माझे पाय लागले. हे काय? सगळ्यातून कुठे अशी स्त्री निघाली. ती म्हणाली इतक्या जणांचे पाय मला लागले, कुठे माझा उद्धार झाला? म्हणजे रामाचे पाय धन्य झाले आणि अहल्येचा पाषाण धन्य झाला. हे दोघांनी ठरवायला पाहिजे. भरताचं डोकं म्हणजे काय सांगा बरं, की जे पायावर ठेवल्यामुळे पाय धन्य झाले. भरताचं डोकं म्हणजे काय? ज्यांनी पादुका डोक्यावरून आणल्या, रामाचा जिवंत पादुका आहेत त्या, संजीवन पादुका दुकानात मिळतात त्या पादुका नाही आहेत, डोक्यावरून आणल्या. तेव्हापासून भरताचं डोकं रामाच्या विचाराने पूर्णपणे भरून आणि भारून, भरून म्हणजे गेटिंग फिल्ड अँड भारून म्हणजे गेटिंग चार्ज. इलेक्ट्रिक चार्ज असतो त्याला भार म्हणतात, विद्युत भार. तर 14 वर्ष फक्त राम राम करत होता.
समोर सिंहासनावर रामाच्या पादुका होत्या, त्यांचं दर्शन होतं. प्रत्येक निर्णय घेताना मनातल्या मनात रामा घेऊ का, रामा तुझी अनुमती आहे ना, वगैरे वगैरे. भरत नाव विसरला होता, फक्त राम. मग ज्याच्या डोक्यात सतत राम नाम आहे, ज्याच्या डोक्यावर रामाने घातलेल्या पादुका आहेत, ते डोकं कसं असेल सांगा बरं. ते पायावर ठेवल्यामुळे सीतेचे पाय धन्य झाले. आणि ज्या पायाने सीतेने वनवास, ज्या पायाने ती राहिली त्या वनवासात अशोक वाटिकेत, स्पर्श नाही होऊ दिला रावणाचा, देवी होती. तिच्या पायामुळे याचं डोकं धन्य झालं, पण ह्याच्या डोक्यामुळे तिचे पायही धन्य झाले. हा गुरु शिष्यांचा योग, त्याला अनुग्रह म्हणायचं. गुरु शिष्यांचा योग असतो, मग त्याला संयोग म्हणा, योगायोग म्हणायचा नाही. चांगला शब्द आहे कर्म धर्म संयोग. कर्म म्हणजे माझं कर्म आहे त्याप्रमाणे. आधीच्या जन्मात मी काहीतरी केलं म्हणून या मार्गाला लागलो, जेव्हा केव्हा लागलो त्यावेळेला. आधी इकडे तिकडे फिरलो, भटकलो, निरनिराळे भोग घेतले. आता तो संयोग झाला. कुणीतरी व्यक्ती भेटते, कुठला तरी ग्रंथ वाचायला मिळतो, कुठल्या तरी तीर्थक्षेत्रात वगैरे आपण जातो, कुठल्या तरी प्रभावाखाली, सत्संग वगैरे प्रभाव आहे त्याच्याखाली आपण येतो. माझं कर्म आधीचं आणि माझा धर्म. धर्म म्हणजे मी मानव धर्म, माणूस म्हणून जन्माला आलेलो आहे. माझा स्वधर्म काय आहे, पुन्हा जन्माला यायचं नाही, म्हणजे मुक्त व्हायचं. कुठल्याही बंदिवासातून सुटका. 100 वेळा हनुमान चालीसा वाचा हे सांगितलेलं आहे तिथे, कुठल्याही बंदिवासातून. मग आता हे जन्म नको वाटतं, खूप झालं, पुढचा जन्म नको म्हणून सांग. त्याच्यासाठी आत्तापासून फक्त रामाला किंवा महाराजांना आवडेल असं कर. रामाला काय आवडेल मला कळणार नाही, महाराजांना काय आवडेल मला माहीत आहे. आल्या गेल्याचं स्वागत, सगळ्यांना अन्नदान आणि अखंड रामनाम. महाराजांना आवडतं. ज्यावेळेला हे तिथे गेले त्यांनी ज्ञानेश्वरी दिली, ते नवरत्न हार हे त्या वेळेला त्यांनी लिहून अर्पण केला. नवरत्नांचा हार हे 9 आहेत. बघूया. जय जय जी, आपण गद्य वाचूया नंतर. जय जय जी जगदात्मया. जय जयकार, श्रीकार, ओंकार पवित्र मानलेले आहेत. त्यांनी ग्रंथाची किंवा काव्याची सुरुवात केली. ओम नमोजी आद्या. श्री गुरु चरण सरज म्हणतो ना, श्रीनी सुरू झालेलं आहे, ओमनी सुरू झालेलं आहे किंवा जयनी सुरू झालेलं आहे. जय जय जी जगदात्मया सच्चिदानंद सूर्या स्वामी समर्था सद्गुरुराया गणेश रूपा. हे गणेशनाथ, ही नाथ परंपरा आहे. हे निवृत्तीनाथ, त्याच्यानंतर जी नाथ परंपरा आहे हे सुद्धा स्वरूपनाथ. ज्ञानेश्वरांना ज्ञाननाथ. आपल्याला ज्ञाननाथ कानाला ऐकलेलं नाही, निवृत्तीनाथ ऐकलं आहे ना, कारण गहिनीनाथांचाच अनुग्रह आहे. निवृत्तीनाथांचा अनुग्रह ज्ञानदेव वगैरे नाही. आणि आपण सगळे आत्ता तरी ज्ञानदेवांचे अनुग्रहित आहोत ना, नाहीतर का बसलाय. आजची संख्या पाहून मागे तुम्हाला सांगितलेला एक किस्सा मला आठवला. तुम्हाला माहीत आहे तो, पण जरा मी मॉडिफाय करणार आहे. काय करणार आहे, ती आजोबा, वडील म्हणजे त्यांचा मुलगा आणि नातू तिघेजण कीर्तनाला जातात. आजी जागी असते, तिला दार उघडायला पाहिजे ना. पहिला प्रश्न, कसं झालं कीर्तन? वा, काय सुंदर गायन होतं. आजोबा म्हणाले. त्यांना गायन आवडलं, कारण ते गायनातले जरा दर्दी होते त्या हात. वडील म्हणाले काय कथन होतं, त्यांचे शब्द वगैरे सगळे. वडीला, तुला कीर्तन आवडलं का? मुलाला, नातवाला विचारते. अर्धा कीर्तना झोपलेलाच होता. छान झालं कीर्तन. एवढा प्रसाद मिळाला, कारण लोक कमी होते. एवढा शिरासा. आज लोक कमी असल्यामुळे प्रसाद जास्त मिळणार आहे, पण आतला नाही, देवीचा. समोर बसली आहे ना ती. आज जिथे कार्यक्रम होता सांगण्यासारखं आहे. मी मुद्दामून तो फोटो काढून मला आठवण कर, मी कळवतो फोन करून. समईला त्यांनी देवी केलं होतं. देवीचे मुखवटे विकत मिळतात.
आणि काय सुंदर साडी नेसवली होती. साडी म्हणजे परकर पोलका असतं ना, कुमारी वगैरे घालतात पूर्वीच्या, खाली परकर आहे आणि वरती पोलका आहे, मुक्ताई वगैरे आठवा, तसं त्या समईला केलं होतं. आणि कुमारिका हे एक देवीचं रूप आहे. कुमारिकांचं पूजन आहे. आजच असेल कदाचित 5वा दिवस, आज 5वाच दिवस आहे ना, 6वा दिवस आहे, म्हणजे काल असेल 5व्या दिवशी कुमारिकांचं भोजन असतं. आणि कुमारिकांचं भोजन करायचं म्हणजे काय, मला लोक विचारतात प्रश्न. म्हटलं त्याच अर्थाने आपण देवी भागवत बघूया. आपण देवी भागवताच्या हा प्रश्न केलेला आहे. कुमारिका इज व्हर्जिन, व्हर्जिनिटी, आणि व्हॉट एव्हर इज व्हर्जिन इज फ्रेश, नियरर टू गॉड. म्हणजे आज व्हर्जिनिटी टेस्ट फक्त मुलींचीच घेतली जाते आणि ती बंदी आहे, कायद्याने बंदी केलेली आहे. एका ठिकाणी घडलेला प्रसंग आहे तो. शेवटी सगळे माझे प्रश्न विचारून झाले. मला प्रश्न एकच विचारायचा आहे तुला, आर यू व्हर्जिन? तेव्हा तुम्ही आर यू व्हर्जिन? मला तुझ्याशी लग्नच करायचं नाही आहे. गेला कन्सेप्ट तो. आज एखादी धावणारी जी मुलगी आहे तिचा जो शेवटी एक आत एक पडदा असतो, तो पडदा फाटला की व्हर्जिनिटी गेली असं म्हणतात. पण आज मुला इतका प्रवास करावा लागतो, स्कूटर इतक्या खड्ड्यातून न्यावे लागते, इतक्या निरनिराळ्या ठिकाणी चढावं लागतं, पळावं लागतं. हे कसली व्हर्जिनिटी उरणार आहे? आणि तुम्हाला कुठली टेस्ट अपेक्षा करता? पण तरीही व्हर्जिन इमॅजिनेशन, आता बघा ज्ञानेश्वरांची इमॅजिनेशन हे व्हर्जिन इमॅजिनेशन आहे. 16व्या वर्षी केलेलं आहे. 18व्या वर्षी ॲडल्टहूड. पूर्वी तर 21व्या वर्षी मत देत होतात, आता 18व्या वर्षी मॅच्युअर झालात तुम्ही. हे ज्ञानेश्वर 16व्या वर्षी. आम्हाला सुद्धा आठवते आम्ही पहिली दाढी वगैरे 16 वर्षांनंतर केली. म्हणजे इतके ज्ञानेश्वर कोवळे आहेत. मुद्दा काय, कोवळे. त्यांच्यावर स्टॅम्प नाही मारले गेले जगाचे किंवा ज्ञानाचे. तेच जर MA झाले असते ना तर त्यांनी आणखीन ज्ञानेश्वरी कलाकुसर करून ती हे बनवली असते, कारण ते शब्दप्रभू झाले असते. आता त्यांच्या आतून जे शब्द येतात त्याच शब्दात ते ज्ञानेश्वरी सांगतात. प्रोफेसर वगैरे बाहेरून शब्द गोळा करतात, डिक्शनरीतून काढतात, याच्यातून रेफरन्स बुक्समधून काढतात आणि मग ते वर्णन करतात. म्हणून तुम्हाला सांगतो की स्वरूपानंदांचा हा जो अनुभव आहे, जय जय जी जगदात्मया सच्चिदानंद सूर्य स्वामी समर्था सद्गुरु राया गणेश रूपा. देवा तूची गणेशू म्हणले ना, सकल मती प्रकाशू, तूच गणेश. माझे जे स्वामी आहेत, गुरु आहेत, गणेशनाथ नावाचे, तेच गणेश आहे माझा, गणेश रूपा. करोनी आत्मत्वे वंदन. किती आत्मा शब्द वापरलाय बघा. सुरुवातीलाच आहे जगदात्मया. ज्ञानेश्वर म्हणतात आता विश्वात्मके देवे आत्मक. आपलं आतमधून काय आहे विचार करूया. दसऱ्याला त्याचं सीमोल्लंघन करूया. दसऱ्याच्या 10 पैलू म्हणून लेख लिहिला जो मंगळवारी येणार आहे नवप्रभेमध्ये. दसऱ्याचे 10. आता सीमोल्लंघन काय अर्थ आहे त्याचा? रोज एक माळ वाढवणं काय अर्थ आहे त्याचा? दसऱ्याला दशहरा का म्हणतात? विजयादशमी का म्हणतात? हे सगळे हे तरच तो सण समजणार आहे ना. रावणाचं दहन करायचं, दशरथाचं भजन करायचं आणि रामाचं पूजन करायचं. एक आहे दशनन, दशानन, दशमुखी रावण. दुसरा आहे दशरथ, 10 इंद्रियांवर त्याचं नाही म्हटलं तरी नियंत्रण आहे. आणि त्या नियंत्रणाच्याही पलीकडे 10 इंद्रियांचा स्वामी दाशरथी राम आहे. दशानन, दशरथ आणि दाशरथी. विचार करा तुम्ही. हा जर चिंतन केलं तर दसरा मला, कारण त्याच्यात आजकालची पिढी आहे ना ती म्हणी वापरतच नाही, कारण घरातच म्हणी कमी झालेल्या आहेत. म्हणी म्हणजे काय? पॅक्ट विजडम पास फ्रॉम जनरेशन टू जनरेशन. घरोघरी मातीच्या चुली. आता मातीची चूल नाही म्हणून काय घरोघरी तेच गॅस म्हणणार का? अर्थच नाही येणार तो, कारण हल्ली तशी घरच राहिलेली नाही आहेत. पण घरोघरी मातीच्या चुली कितीतरी आहेत. म्हणलं पूर्वी म्हणी नाहीत, पण म्हणींसारखी वाक्य म्हणली जायचे, वरवर विनोदी वाटायचे, पण त्याच्यात अर्थ असायचा. फार सुंदर आहे.
आला रे पाडवा नीट बोल गाढवा, हे आम्हाला आई म्हणायची. आला रे पाडवा. पाडवा म्हणजे नवीन पर्व आहे, वर्षाची सुरुवात आहे, संकल्प कर. आई मला गाढव म्हणलीस ना. ती म्हणाली नीट बोल. तर गाढव कशाला म्हणेन? कारण आला रे पाडवा नीट बोल गाढवा. मग गाढवपणा तू नीट बोलत नाहीस म्हणून आहे. मग त्याच्यात एक संदेश असायचा. आला रे दसरा हात पाय पसरा. मग दसरा आलेला आहे, सीमोल्लंघन करायचं आहे, तू झोपून राहिलेला आहेस. हा संदेश आहे त्याच्यात. हे विनोदी वाक्य नाही. घरातली आजी सहज म्हणून जायची. आता ते वातावरण राहिले नाही, कारण त्यावेळेला 2-3 पिढ्या घरात असायच्या. पणजोबासुद्धा असायचे, आजोबा असायचे, पण काका वगैरे काका काकी असायचेच, मोठा भाऊ सगळे असायचे त्या घरात. मग तिथे जी इंटरॅक्शन व्हायची, जे एक्सचेंजेस व्हायचे, ते आता गमावलेले, खूप गमावलेले. मुद्दा काय आहे की ज्या वेळेला आपण विचार करतो की माणसातले संबंध जर सुधारायला पाहिजेत, तर अध्यात्मासारखा मार्ग नाही, कुठलंही इंजेक्शन नाही आहे. तुम्ही जरी त्याला सांगितलं मी 10 लाख रुपये तुला देतो, 10 दिवस माझ्याशी नीट बोलायचं, नाटक करेल तो, जास्तच नीट बोलेल. 10 लाख रुपये. आतून बदल झाला पाहिजे. म्हणून आत्मत्वे, विश्व आत्मका, जगत आत्मका, हे शब्द आहेत खरे. म्हणजे मी 1 मिनिट देवासमोर उभा असेल, पण मी आतपासून उभा आहे, आतपासून. मगाशी म्हणलं ना, 100 वेळा जर न कंटाळता जर वाचला, तर मी आतमध्ये उतरणार आहे हनुमान चालीसाच्या. लक्षात घ्या. आणि तुलसीदासांनीच सांगितलंय, जो 7 बार पाठ करे कोई. हे लक्षात घ्या. मुद्दा काय आहे? स्वामी समर्था सद्गुरू राया गणेश रूपा करोनी आत्मत्वे वंदन. आपण असं करतो का? वंदन करण्याच्या प्रत्येकाच्या प्रकार असतात. कोणी पाय असे करतात वंदन करताना, कोणी हात असे करून, तुम्ही मुद्दामून बघा, प्रत्येकाचं असतं. कोणी हे बडवून घेतात, कोणी लोटांगण घालतात. आत्मत्वे आहे का? काय फिजिकल आहे? हे सगळं फिजिकल आहे. आत्मत्मय असेल ना, तर शरीराची कुठलीही कृती करायची गरज नाही आहे. महाराज बघताय ना, बस एवढंच म्हणा. महाराजांकडे बघत राहा. महाराजांच्या डोळ्यातलं तेज त्यांच्या गालावर, त्यांच्या नाकावर, त्यांच्या ओठावर पसरत पसरत संपूर्ण अनुभव घ्या तुम्ही. दसऱ्याला अजून दिवस आहेत 5. महाराजांच्याकडे फक्त डोळ्यात बघा. त्यांच्या डोळ्यातलं तेज म्हणजे दृष्टी. आणि महाराजांना तीच प्रार्थना, मला तुमची दृष्टी मला द्या. दृष्टी द्या म्हणजे बुद्धीच द्या. बुद्धी म्हणजेच दृष्टी आहे, विजन. आणि मग मी सगळ्यांवर प्रेम करेन, सगळ्यांची सेवा करेन, कुणाचा द्वेष करणार नाही. ही महाराजांची दृष्टी आहे. दृष्टीतून वृत्ती, वृत्तीतून कृती. हे आपण कितीदा बघितलेलं आहे. पुढे बघा. करोनी आत्मत्मे वंदन घातले चरणी लोटांगण सहजे आले लीनपण कृपावळे. नुसतं लोटांगण घातलं म्हणून मी लीन झालो नाही, तुमची कृपा होती. मग शरणागतीसाठी सुद्धा सद्गुरूंची कृपा पाहिजे. बघा, माझ्यासमोर नाक रगडायला घातलं, तुला सांगितलं होतं ना, हे सिनेमातले संवाद आहेत. महाराजांची कृपाच पाहिजे आपल्याला. कशासाठी? नामात रमण्यासाठी, नामाशिवाय काही न सुचण्यासाठी महाराजांची कृपा पाहिजे. जी प्रभू आपुला म्हणितला तेणे संसार मोक्षमय झाला. हे जी आहे ना, ज्ञानेश्वरीतलं आहे. जी म्हणजे ऐकताय ना, जी म्हणजे आपण ते अजी जी म्हणतो ना, फार प्रेमानं असं. जी प्रभू आपुला म्हणितला तेणे संसार मोक्षमय झाला देखे उन्मेष उदयी झाला नित्य नवा. ही आपली प्रार्थना असते. मला स्फूर्ती दे. स्फूर्ती म्हणजे उन्मेष, नवोन्मेष. कालच्यासारखा आज जगणार नाही. बघा ना तुम्ही प्रयत्न करून. आज सुट्टी आहे ना, चला आज मी डाव्या हाताने दात घासणार. का नाही हो? अक्षरशः आंघोळ करताना साबण लावण्याचा आपला क्रम ठरलेला आहे. उजव्या हातात साबण घेऊन हातापासून सुरुवात करायची. पायाच्या बोटांपासून का नाही सुरुवात करायची? एक दिवस
आपण तेच तेच करतो ना आणि म्हणतो काही जीवनात अर्थ नाही, तेच 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 आपण करतो म्हणून तेच 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 तेच. उन्मेष सांगितलेलं, उन्मेष. उन्मेष म्हणजे सतत उर्मी येतात ना, लाटा येतात ना, उन्मेष. म्हणून जी आपुला म्हणतेला देखे उन्मेष उदय झाला नित्य नवा. नित्य नवा. तुटला विषयांचा लाग. लाग म्हणजे संबंध. लाग म्हणजे संबंध. त्याच्यानंतर निमाला जन्म मरणाचा भाग. जन्म मरण त्याच्याशिवाय मुक्ती नाही आहे. फिटला जीवदशा पांग. पांग म्हणजे बंधन. आपण म्हणतो ना मी आईवडिलांचे पांग फेडले, म्हणजे त्यांनी जे बंधन होतं त्यांचं ऋण फेडलं. एका अर्थाने ऋण फेडलं. म्हणून इथे काय सांगितलेलं आहे, फिटला जीवदशा पांग. त्याने आत्मदशा दिली हो. किती जीव जीव जीव. काल म्हणलं एक नवीन मला एक्सप्रेशन आठवलं. ज्यावेळेला तुम्ही पडतो त्यावेळेला माझा देह पडला, मी पडलो म्हणतो ना, खरं देह पडला आहे ना. हा जो मी आहे ना, आत्मत्व, तो कधी पडणारच नाही आहे. तो सर्वव्यापी आहे आत्मा. माझा रंग काळा आहे. मी काळा आहे का म्हणतो? मी काळा आहे हो. मी जरा सुकलो हो. हा कोण मी आहे? आपण देहाशी एवढे आयडेंटिफाय झालेलो की देह म्हणजेच मी, म्हणजेच देह. ही जीवदशा. जीवदशेचा पांग फिटला कुणाच्या कृपेनं? गुरुच्या. फिटला जीवदशा पांग देही अहंता नुरली. नुरली म्हणजे गणपतीच्या ह्याच्यात आहे नुरवी. नुरवी पूर्वी एकाने नावं दिली होती. अरे म्हणलं ऐकायला बरी वाटतात, पूर्वी नाव चांगले आहे, पण नुरवी काय? ते गणपतीच्या आरतीत आहे बघा, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची. म्हणलं तसं नाही आहे. आधीच्या ओळीतलं नुरवी दुसऱ्या ओळीत आलेलं आहे. म्हण बरं, सुख करता दुःख करता वार्ता विघ्नाची नुरवी. वार्ता विघ्नाची नुरवी. पूर्वी प्रेम कृपा जयाची. म्हणजे विघ्नाची वार्ता नुरवी म्हणजे न उरवी. तिथे कॉमा आहे, संत देत नाहीत. मग पूर्वी प्रेम कृपा जयाची. पण म्हटलं ठीक आहे ना, नुरवी म्हणजे तुझा एकही पैसा ती उरू देणार नाही. नुरवी. पण दुसरी पुरवणार. नुरवी पूर्वी. बरं आहे. काल मी 4 म्हणजे कोणाला तुमच्यापैकी जर 4 मुलं झाली, बॉईज असतील तर सनक सनातन, कारण हे सगळे आलेले आहेत ना हनुमान चालिसामध्ये. सनकादिक मुनी आईसा. सनकादिक 4ही नावं द्या. विसरला तर गुगलला विचारा, नाहीतर हा अंकल आहे विचारा. मुद्दा काय आहे? तुटला विषा निमाला जन्म मरणाचा भाग फिटला जीवदशा सामरस्ये. हा सगळ्यात महत्त्वाचा शब्द आहे. आता दिवाळी सण येतोय ना, सामरस्याची दिवाळी ज्ञानेश्वर म्हणतात. एका दिव्याची दिवाळी होते का हो? नाही. दिवाळी शब्द आली म्हणजे ओळ, रांग. आवली, दीप आवली म्हणजे रांग, रो ऑफ लॅम्प्स, त्याला दिवाळी म्हणतात. 2 जरी लावायचे असेल तर दाराच्या दोन्ही बाजूला लावा, दिवाळी झाली. एकापेक्षा अनेक. म्हणून समरसता हीच दिवाळी आहे. दिवाळीला तो आंघोळ करून बाहेर आल्याशिवाय मी बाथरूममध्ये जाणार नाही, तो आला का बघ. हे भांडणं आईसाठी आलेले आहेत सगळेजण. पण भांडणं कायम घेऊन समरसता नाही तर ती दिवाळीच नाही ज्ञानेश्वर म्हणतात. सामरस्याची दिवाळी. आणि सामरस्य जर आहे तर दिवाळी कायम आहे ना. म्हणून साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. मी शेवटी हे वाक्य लिहिणार होतो ॲड करून, साधू संत येती घरा येती घरा. अरे साधू संत जाती घरा असं का नाही? तुम्ही अंशतः साधुत्व, औषधा संत, अंशतः पार्टली 1% साधू 1% संत बना. सगळेजण तुमचं स्वागत करतील आणि ते हे वाक्य म्हणतील साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा वगैरे वगैरे वगैरे. पण मी माझ्यात फक्त साधू संतांचं मी स्वागतच करणार आहे का आयुष्यभर? माझ्यात थोडं तरी साधुत्व येणार नाही आहे का? हा मुद्दा आहे. 3रा जो अध्याय आपण सुरू करणार आहोत तो कर्मयोगाचा अध्याय आहे. बघा तुम्ही पुढे, देही अनंता नुरली
वृत्ती स्वरूपी विराली, विरून गेली. वृत्ती स्वरूपात विरून गेली. स्वरूप आपल्या सगळ्यांचं सारखं आहे, आपल्याला कळणार नाही म्हणून खुर्चीला वगैरे ते स्वरूप आहे जे मला आहे. ते कुणाला दिसतं? ज्ञानेश्वरांना दिसतं. उपाधी माझी चैतन्य असे सर्वगत. सर्वगत, सर्वगत म्हणजे काय? उदाहरण देतो. शंकराचार्यांनी दिलं सुंदर उदाहरण आहे की एक आपण म्हणतो ना आदोळी, तुम्हाला धार करायची किंवा त्याला आकार द्यायचा. पहिल्यांदा तो हे आयर्न स्मिथ, लोहाराचे सगळे तयार करतात ना, पहिल्यांदा भट्टीत टाकतात. भट्टीत टाकल्यानंतर या टोकापासून त्या टोकापर्यंत सगळीकडे अग्नी. तांबडी होते माहिती आहे ना तुम्हाला, आणि तांबडी झाल्यानंतरच तिला आकार देता येतो. म्हणजे त्या लोखंडाचा जो पट्टा आहे ज्याची मी सुरी करणार आहे किंवा कोयती करणार आहे किंवा आदोळी करणार आहे, कुठे आग नाही आहे त्याच्यात. अग्नी स्वीकारण्याची शक्ती प्रत्येक कणात आहे, कणाकणात. आणि म्हणून लक्षात ठेवा की निमाला जन्ममरणात पिटला हा देही वृत्ती स्वरूपी विराली. हे विरून गेला पाहिजे स्वरूपात. स्वरूप सगळ्यांचं सारखं आहे, काही निराळ नाही. एका गीतेच्या पुस्तकावर पहिल्या पानावर चित्र आहे. गवी म्हणजे गाय, हस्ती हत्ती, द्विज ब्राह्मण, चांडाळ म्हणजे संस्कृतीचे म्हणजे कोणतेही संस्कार न झालेला, आणि श्व म्हणजे श्वान. सगळ्यांच्यात तोच परमेश्वर आहे. म्हणून तिथे काय दाखवलेलं आहे? हत्ती आलेला आहे, हत्तीच्या इथे विष्णू. तो निघालेला आहे द्विज विष्णू, चांडाळ विष्णू, कुत्र विष्णू. ते त्यांनी दाखवायचा प्रयत्न केला आहे साध्या माणसाला कळण्यासाठी सुद्धा. सगळ्यांच्या हृदयात विष्णू आहे, हे लक्षात घ्या. हे सांगितले इथे की द्वैताद्वैत गिळोनी ठेली अखंडत्वे. काय? वृत्ती स्वरूपी विराली, विरून गेली. उरलं काय? द्वैत अद्वैत गिळून ठेवली अखंडत्वे. द्वैत म्हणजे दोन, अद्वैत म्हणताना सुद्धा दोन आलेच की हो. एक गंमत सांगतो तुम्हाला. एक हुशार माणूस, भारताचे पहिले अर्थमंत्री सी.डी. देशमुख, मॅट्रिकचा रिझल्ट होता. दुसऱ्या दिवशी रिझल्ट हे प्रेसमध्ये गेले. संपूर्ण राज्यात त्यावेळेला बॉम्बे होता आणि मॅट्रिक होता. मॅट्रिकमध्ये दुसरा कोण आला आहे हो? प्रेसमध्ये विचारलं. दुसरा विचारता पहिला का नाही विचारत? तो मी आहे, आय एम सेकंड टू नन, हे इंग्लिशमध्ये म्हणतात ते. आणि बघितलं तुमचं नाव चिंतामणी देशमुख हो म्हणाले. मीच तो सी.डी. देशमुख. हा कॉन्फिडन्स आहे. त्यातून अहंकार निर्माण झाला तर सगळंच संपलं. मग तो हिटलर बनेल, सिंह शरण गेला. हे कुणामुळे? सरस्वतीची कृपा आहे, आईवडिलांची कृपा आहे, शिक्षकांची कृपा आहे. तो नम्र राहील. सेकंड टू नन. पण सेकंड शब्द आला दोन आलेच की. द्वैताद्वैत गिळोनी, सगळं गिळून गेले. आणि उरलं काय? अखंड. खंड नाही, अखंड. अखंड, अखंड हा प्रपंचातला शब्द आहे. मला अखंड जमीन पाहिजे, अखंड साम्राज्य पाहिजे. पण तोच जर लक्ष्मी त्याच्यात गेली तर श्रीखंड बनतो. आपण श्रीखंडाचा पदार्थाला नाव दिलेलं आहे, पण श्रीखंड म्हणजे जिकडे वनस आता जसा देवीचा आहे ना, श्री म्हणजे लक्ष्मी. सुंदर तुम्ही सुरुवातीला ते नाम घेतलं ते त्याच्यात सगळं होतं. लक्ष्मी होती, सरस्वती, सगळं होतं. तर त्याच्यात श्री आहे, त्याच्यात सरस्वती आहे, सगळं आहे. तर ते सांगितलेलं अखंड उरलं, भेदच नाही उरला. म्हणून मी म्हणला ना शब्द लक्षात ठेवा की तू आला ना, म्हणायला कशाला पाहिजे? माझं आहे. तू कोणाला सांगतोयस? दुसरा कोणीतरी असला पाहिजे ना. तर जिथे माझं माझं म्हणतोय तुमचा देव किती अहंकारी आहे. एका पाद्र्यानं विचारलं एका साधूला, स्वामींना. ते म्हणाले गीतेची भाषा आधी समजून घ्या. इथे दुसरा कोणी नाहीच आहे, असा हा मी आहे. मी सगळीकडेच व्यापून आहे. तू म्हणतोस ना तुझ्यातही मीच आहे, हे याच्यातही मीच आहे.
याच्यातही मीच आहे, हा मी आहे. या मीचं प्लुरल नाही येत, मी तू तो, फर्स्ट पर्सन सेकंड पर्सन, इथे पर्सनच नाही आहे. आणि असला तर पुरुष कॉस्मिक पर्सन आहे, कॉस्मिक, सगळ्या जगाला व्यापून असलेला एकच पुरुष आहे. हे लक्षात घ्या. द्वैताद्वैत घेऊन सरली कर्मा कर्म विवंचना. विवंचना म्हणजे काळजी. विवंचना संपली. कर्म काय अकर्म काय हाच विषय आहे. हे मी का वाचून दाखवतोय, ह्या ओव्या आपण वाचणार आहोत. सोप्या ओव्या आहेत, खूप ओव्या आपण यावेळेला निवडल्या आहेत. कारण काय, एक वाक्य नंतर सांगतो. द्वैता सरली कर्माकर्म विवंचना की आपैसी साध्य साधना. आपैसी म्हणजे आपोआप, ऑटोमॅटिकली, सहज, त्याला आपैसी म्हणलेलं आहे. आपोआप साध्य जे आहे त्याची साधना. काल आता 3 दिवस हनुमान चालीसा होता. आमचं पहिलं एकच वाक्य सांगितलं की व्हील बॅलन्सिंग अँड अलाइनमेंट. हनुमान पूर्णपणे बॅलन्स्ड आहे, त्याचे व्हील्स, आणि अलाइनमेंट झालेले आहे. अलाइनमेंट विथ राम. बॅलन्सिंग कसली म्हणजे हे हात आहेत ना, ते आपले पायच आहेत. हे 4 व्हील्स सतत हालत असतात, पण हाताला जे करायचं असतं तिकडे पाय वळत नाहीत, आणि पाय जिकडे नेतात ते हाताला करायचं नसतं. वेअर इज द व्हील बॅलन्सिंग. जे करायचं नाही ते करतो, आणि जिथे जायचं नाही तिथे जातो. आता कितीतरी पाय दुसरीकडे वळले असतील, जर काही करमणुकीचे कार्यक्रम असतील, तर चला या देवीच्या मंदिरात जाऊन येऊया, पाय वळले. तरी देवीचं मंदिर असेल तर काही वाईट नाही आहे, पण एरवी बॅलन्सिंगच गेलेलं आहे. आपलं कर्म, विचार, उक्ती, वृत्ती, मती, शक्ती, याच्यातलं बॅलन्सिंग गेलेलं आहे. मती नाही असं नाही, पण जिकडे नको तिकडे आपण शक्ती वापरायला लागलेलो, मतीचा दुरुपयोग आहे हा. पण हनुमान असा देव आहे पूर्णपणे बॅलन्स्ड आहे. आणि रेडियल सिमेट्री लक्षात ठेवा, इथून जर रेख काढली तर शरीराचे बरोबर 2 भाग करतेच करते. कुणाचे? हे जे आहे त्याला रेडियल सिमेट्री, हे बॅलन्स झालं पाहिजे. म्हणून मागेही तुम्हाला सांगितलं होतं, फार सुंदर विचार आहे तो, लक्षात घ्या. मी एका हाताने काहीतरी करेन, दुसऱ्या हाताने अगदी घंटा गवळ्याने आरती म्हणेन, दुसऱ्या हाताने त्याला मारेन सुद्धा, पण ज्यावेळेला मी हात जोडेन त्यावेळेला मी काही करू शकत नाही. दुसरा दोन्ही हात जोडलेले आहेत. हा नमस्ते, नमस्कार, नमन, याच्यामधला विचार आहे. बॅलन्सिंग आहे पूर्णपणे, म्हणजे एक इंटिग्रेशनच आहे. शेकहँडमध्ये ते नाही आहे. तुम्हाला सांगतो, मध्यंतरी अमेरिकेतली काही मंडळी, नेते मंडळी मेली, आणि कशानं मेली कळलं नाही. पोस्टमॉर्टमसुद्धा स्लो पॉयझनिंग, पण हे 3-4 महिने 6 महिने आधी मग त्यांच्या लक्षात आलं. रशियाचं एक डेलिगेशन अमेरिकेत गेलेलं होतं, आणि ज्या वेळेला ते शेकहँड करत होते त्या इम्पॉर्टंट माणसांना, मंत्र्यांना वगैरे ना, तेव्हा सहज त्यांनी शिंक आल्यासारखं केलं, आणि खिशातला रुमाल काढून असं झटकला. त्याच्यात जी डस्ट होती ती पॉयझनस होती. आणि ह्यांना का त्रास झाला, यांनी अँटीडोट घेतला होता. अँटीडोट म्हणजे काय की विष चढू नये म्हणून विषाला उतारा म्हणतात. तो उतारा इज अँटीडोट. मजा बघा, आपल्याकडे वांतेला येणारे पुजारी, ज्यावेळेला मुख्य पुजारी दूर जातात त्यावेळेला, गेल्या 4 दिवसापूर्वीची गोष्ट आहे, केळ काढत होते, घड घेताना त्या घडात साप होता. सर्पदंश झाला. ते काय त्यांना अनेकदा सर्प साप असतातच त्या भागात. त्यांनी काय केलं हे लक्षात ठेवा. म्हणाले, वांतेला मी उपासनालो, हे असं कसं झालं? म्हणलं, तुम्ही त्या सापाला मारलं आणि घेऊन गेलात, हे वांतेमुळे झालं. म्हणलं, लक्षात ठेवा. हो म्हणाला. डॉक्टर म्हणाले, केवढं प्रसंगावधान, साप चावल्यानंतर तुम्ही ते पाठलाग करून मारलं, कारण या सापाचा विषावर गोव्यात अँटीडोट नाही आहे. ICU मध्ये ठेवतो, वी विल गेट इट फ्रॉम मुंबई. आता ठीक आहे, जनरल वॉर्डमध्ये या सापाचं विष, त्या विषाचा ॲनालिसिस, अभ्यास झाला आहे, पण ते विष गोव्यात पोचलेलं नाही, कारण हा साप रेअर आहे, गोव्यात नसतो वगैरे वगैरे. मग म्हणाले, हो. मला कशी बुद्धी झाली त्या सापाला मारायची? तुम्ही सापाला मारू नका, पण साप चावला ना
तर त्याला मारून घेऊन जा, म्हणजे लगेच ते विषाची परीक्षा करतात आणि त्याप्रमाणे औषध देतात. म्हणाले 4 दिवस ICUमध्ये ठेवूया, तोपर्यंत औषध येईल आणि काही होणार नाही ना, डोंट वरी. आणि आता कालचीच न्यूज आहे, ओके, ही इज ओके. विचार करा तुम्ही की सद्गुरू काय काय करतात. माझ्या प्रारब्धात साप चावणं होतं, विषारी साप चावणं होतं, माझं आयुष्य राहिलेलं होतं. 2 मोठ्या व्यक्ती मराठी साहित्यातल्या सर्पदंशाने, ज्याला फुरसं म्हणतात, व्हायपर इंग्लिशमध्ये, प्रचंड त्याला हे असते, मोठे अशी उडी मारून सुद्धा चावतं, एक 4-5 फूट उडी मारू शकतं. वि स खांडेकर आणि दुर्गा भागवत. वि स खांडेकर इतके अशक्त झाले, कोड आलं अंगावर, सगळे पांढरे डाग वगैरे उठले. त्यानंतर दूरचे प्रवास वेळेला शेवटी तर पूर्ण आंधळे झाले, अंधत्व आलं. त्या सर्पदंशाचा परिणाम आहे. म्हणाले आम्ही तुम्हाला वाचवले, पण हा परिणाम टाईम टू टाईम असा होत जाईल आयुष्यभर. आणि दुर्गा भागवतांना मस्तिष्क सोडलं, ब्रेन, तर बाकी सगळ्या सिस्टम्स ॲफेक्ट झाल्या. त्यांनी ठरवलं मी लग्न करणार नाही या जन्मात, माझं लग्न ज्ञानाशी. पण किती ग्रंथ लिहिले त्यांनी इंग्लिशमधून वगैरे, किती संशोधन केलं. शिकण्यासारखं आहे. संकटाचं संधीत रूपांतर करायला गुरु आपल्याला शिकवतो, जर शरण गेलो तर. संकटाचं संधीत रूपांतर, डिफिकल्टी इंटू ऑपॉर्च्युनिटी. लक्षात ठेवा, ऑपॉर्च्युनिटीज आभाळातून पाऊस नाही पडत, आणि ऑपॉर्च्युनिटीज आर नेव्हर लॉस्ट, दे आर टेकन बाय अदर्स. हे लक्षात ठेवा. काय हो, इंटरव्ह्यूला जरा उशिरा पोचवून माझी ऑपॉर्च्युनिटी गेली, पण कोणाला तरी जॉब मिळाला ना, इट इज नॉट, ऑपॉर्च्युनिटी इज नॉट लॉस्ट, इट इज टेकन बाय समवन एल्स. हा विचार करा. आणि म्हणून जरा बघ, पुढे वाचूया. उरे करोनी अकर्तेपणा ठाईचाची. काय साध्य साधना सुंदर आहे. ठाईच परमेश्वर आहे. मी इकडे तिकडे रमल्यामुळे मला तो दिसत नाही. आत उतरण्यासाठी कॉम्प्युटरचं काहीतरी दाबता ना तुम्ही, डोळे बंद करा, बस. यू हॅव एंटर्ड युअरसेल्फ. तुम्ही आतल्या कॉम्प्युटरमध्ये उतरलेले आहात. डोळे बंद करा. डोळे उघडण्याची प्रेरणाच व्हायला नको. बघा तुम्ही, अशी काही औषधं आहेत, त्या औषधाबद्दल सांगत नाही, पण ती दुसऱ्या रोगासाठी आहेत. तर दुसऱ्या दिवशी 10 वाजेपर्यंत डोळेच उघडावेसे वाटत नाहीत. शक्यतो ती औषधं देत नाहीत, पण कधी कधी एखादी गोष्ट क्रॉनिक झाली की ती घ्यावी लागते. मी माझा गेल्या आठवड्यातला अनुभव सांगतोय. डोळे उघडावेसेच वाटत नाहीत. म्हणलं महाराज, हॅव यू ब्लेस्ड मी? मानतेलच होतो. म्हणलं बरं झालं कुणी येऊ नका, मी डोळे उघडणार नाही आहे. मी ध्यानात आहे का काय माहीत नाही, पण मला डोळे उघडणं अवघड झालेलं. मॉन्टेल्युकास ते औषध आहे, निराळ औषध आहेत. कधी कधी त्याच्यात माइल्ड स्टेरॉईडसुद्धा असतं, घ्यावं लागतं. त्याशिवाय क्रॉनिक औषधाला उपाय नाही आहे, क्रॉनिक रोगाला उपाय नाही आहे. अपैसे साध्य साधना. कुठली साध्य साधना? साध्यही माझं ठरलेलं आहे, माणूस म्हणून जन्माला आलो तेव्हा, आणि साधनही ठरलेले आहे, त्या दिशेने प्रवास. तुम्ही कुणी बघा, कुणी पारायणातून वरती जाईल. एक वाक्य आपल्या पुस्तकात आहे. नागपूरला गेलो होतो तेव्हा एक मोठे प्रोफेसर, त्यांनी खूप पुस्तकं लिहिलेली आहेत. आल्या आल्या मला नमस्कार केला. म्हणलं मी त्यांना नमस्कार केला. म्हणलं आमचा वारकरी नमस्कार असतो, सगळेजण एकमेकाला नमस्कार करतात, माऊली. म्हणलं मला का नमस्कार केला? नाही म्हणाले, मी अरुण देशपांडे, मी ओळखतोय ना. तुमच्या त्या पुस्तकात भक्ती रसवाहिनी हे समर्थांचा जो 4था दशक आहे त्याच्यावरचं पुस्तक आहे. नवविधा भक्ती निरूपण, श्रवणम कीर्तनम, एक चॅप्टर त्याच्यातला याच्यावर आहे. त्याच्यात म्हणाले प्रस्तावनेत तुम्ही एक वाक्य लिहिलेलं आहे. म्हणलं मी लिहून गेलो आहे ते वाक्य, मी लिहिलेलं नाही. म्हणून कुठल्या वाक्याबद्दल बोलताय? काय 9 पायऱ्या नाही आहेत म्हणाले. तुम्ही नुसतं श्रवण करत राहिलात ना तर श्रवणातून तुम्हाला मुक्ती मिळेल. तुम्ही नुसतं भजन करत राहिलात, भजनाशी एकनिष्ठ राहिलात, सतत भजनाच्या विचारात आणि विश्वात राहिलात, तर भजनातून तुम्हाला मुक्ती मिळेल. असं आहे ते. म्हणलं सध्या असे एस्केलेटर्स किंवा एलिव्हेटर्स असतात. मॉलमध्ये गेल्यानंतर कुठल्याही पायरीवर चढा, ती पायरीच वर घेऊन जाते. हे ते वाक्य होतं. तुम्हाला आणि वरती चढायची गरज काय? नामाच्या पायरीवर मी चढलोय, नामच मला वरती घेऊन जाईल, मला बाकीच्या पायऱ्या नाही. संस्कृतमध्ये ज्याला लॅडर म्हणतो, निसण कोकणी,
मराठीत शिडी, त्याला अवतरणिका म्हणतात. खरं म्हणजे वर चढतो ना आपण, मग अवतरण म्हणजे खाली येणं. अवतरणिका का? ते म्हणाले शिडीचं काम वर चढवणं हे अर्धवट आहे. एका मित्राची चेष्टा म्हणून तुम्ही शिडी काढून घरी घेऊन गेलात, टेरेसवरून काय उडी मारणार? इतक्या वरती तुम्ही गेलेला. अवतरणिका म्हणून ती जास्त उपयोगी आहे. अवतरणिका म्हणतात शिडीला. तर आपण इथे काय विचार करतोय, उरे करोनी अकर्तेपणा ठाईच आहे. करून अकर्तेपणा हा भाव आपल्यात आहे. लहान मुलं बघा ना, आईने चमचा नेला नाही की तोंड आ करतं, त्यावेळेला त्याला तो विष माहीत नसेल शब्द, पण त्याच्या मनात शब्द येत नाही. पुढे सुद्धा विष म्हणजे काय कळल्यानंतर सुद्धा तुम्ही बघा ना, इतक्या वेळा आईने आपल्याला औषध दिले, आपण कधी विचार आई विष नाही ना त्याच्यात, असं नाही विचारले. ती म्हणाली अमृत आहे रे अमृत. आई अमृतच दिलं, लक्षात ठेवा. आई विष तेव्हाच देईल ज्यावेळेला नंतर ती विष येईल आणि दारिद्र्यामुळे होत नाही. म्हणून आई 3 मुलींना विष देऊन स्वतः आईने आत्महत्या, अशी बातम्या वर्षातून 1-2 तरी आपण वाचतो. त्याच वेळेलाही विष देईल मुक्त करण्यासाठी या दारिद्र्यातून. मी तुम्हाला खायला काही घालू शकत नाही, जगण्यात काय अर्थ आहे, पण एरवी आईवर एवढा विश्वास आहे, हे लक्षात घ्या. म्हणून उरे करून बोली अबोलता जाहलो, हे त्यांचं खास आहे. मी बोललो तरी माझं मौन भंगत नाही आणि चाललो तरी माझं आसन मोडत नाही. कुठलंही आसन, ते काय पद्मासनच असलं पाहिजे असं नाही. अगदी तुम्ही सगळ्यांना सोपं जमणारं शवासन, शवासन तुम्ही केलेलं आहे. आता चाललो तरी माझं शवासन मोडत नाही, म्हणजे मी प्रेतासारखाच असतो. मला तुम्ही बोलता ते कळत नाही, काय करायचं ते कळत नाही, आता किती वाजले, काय करायला पाहिजे कळत नाही. आसन सोडलं, चाललो तरी माझं आसन मोडत नाही आणि बोललो तरी माझं मौन भंगत नाही. याला सांगितलेलं आहे की बोली अबोलता जाहलो. अबोलता म्हणजे मौन. किती सुंदर शब्द या स्वरूपानंदांनी तयार केलेले आहेत. जसं महाराजांनी हवे नको पण, पण म्हणजे हवे नको बट, पण तसा नाही आहे. लहानपण, बालपण, म्हातारपण, हवे नको पण. लोकांना जर सांगितलं आसक्ती काढून टाका, म्हणजे काय काढायचं सांगा ना, काय काढायचं नक्की कळत नाही लोकांना. मग ती लिप्त आहात ना तुम्ही, ते जरा अलिप्त व्हा. लोकांना हवे नको पण, हे हवं का मिळालं तर चालेल, हे नको का मिळालं तर चालेल. हवे नको पण माझ्या जीवनातूनच गेलं. आवड आणि नावड गेली, हवे हवं, नको नको, पेन अँड प्लेजर, प्लेजर हवं, पेन नको, सुख हवं, दुःख नको, माझ्या जीवनातूनच गेलेलं आहे. हे बघा, बोलोनी अबोलता झालो, सहज सुखे सुखावलो. सहज सुख म्हणजे काहीतरी, आता कपडा चांगला दिसला, चांगला फिट झाला, बरं वाटलं, सुखावलं. पण सहज सुख आहे, मग त्याला कुठलं साधन नाही लागत आणि तो आनंद आहे. सहज सुख म्हणजे आनंद. बाकीच्या प्रत्येकाला या खुर्च्या कुठून आणला, जरा कम्फर्टेबल आहे, काय छान झोप लागली प्रवचनात. सहज सुख नाही, खुर्चीमुळे मिळालेलं सुख आहे. मी कुठेही झोपून दाखवेन. परवा मी हसत हसत म्हणलो, रेकॉर्डिंग नव्हतं, नाही तर तुम्हाला दाखवलं असतं. माझ्या शेजारी 2 फुटावर तो सिक्युरिटीवाला बसला होता. त्याच्याकडे कागद द्यायचं काम होतं, म्हणजे हनुमान चालीसा. तो बोलत होता, त्याचं घोरणं मला ऐकू येत होतं आणि थोडंसं ह्या कानातून जात होतं, या कानातून बाहेर पडत नव्हतं. हा प्रॉब्लेम होता. मी हसत हसत म्हणालो, इतकी प्रवचनं झाली, पण माझ्या इतक्या जवळ बसून माझ्या प्रवचनात झोपलेला पहिला माणूस नमस्कार केला. नमस्कार केला. मजा बघा. ते म्हणाले, अहो तो नाईट वॉचमन आहे, रात्री जागतो का? नाही नाही, कधी बघा तो झोपलेलाच असतो. आदर्श वॉचमन. नाईट कशाला पाहिजे, हा वॉचमन. सतत गुबदुबीत छान होता.
गोरा पान झारखंडचा. मजा आहे, मजा बघा इथे. बोलिय बोलता झालो सहज सुखे सुखावलो, धन्य धन्य देवा पावलो परमसिद्धी. गुरुला म्हणलेलं आहे, देवा परमसिद्धी, मुक्ती मिळाली, आनंद मिळाला, आणि काय पाहिजे मला? तुझी कृपा आहे, हा अनुग्रह आहे. त्या अनुग्रहाचा वर्णन आहे. आणि वर्णन करताना नवविधा भक्ती आहे ना, तसे 9 रत्नांचा हार मी गुरूंना अर्पण केला. त्याच्यानंतर गुरुनी अनुग्रह देताना काय केलं ते सांगतो. आणि आपण काही हे श्लोक ओव्या सोपे आहेत यावेळच्या. दुसऱ्या अध्यायात काय होतं, स्थितप्रज्ञ वगैरे सगळे हे नाही आहे, सोपं आहे. पुढे स्वरूपी विश्वरूप देखिले, विश्वरूपी स्वरूप सामावले. बघा ना, माझे गुरु जर माझ्या हृदयात राहतात, हा जर माझा अनुभव असेल, भास नाही, आभास नाही, अनुभव. गुरु जर विश्वरूप आहे तर मी विश्वरूपच झालो. माझ्यात विश्वरूप सामावले आणि मी विश्वरूपात सामावलो. त्या खांबात मी आहे, खांब माझ्यात आहे, हा भाव निर्माण झाला पाहिजे. खांबाला मग मी येता जाता लाथ मारणार नाही. आणि जर त्याचा रंग गेला असेल तर आम्हाला अनुभव आहे आमच्या मंदिरात वगैरे. म्हणून म्हटलं की तुम्ही 7-7 दिवसाची प्रवचनमाला करा. एक दिवस आले, प्रवचन ऐकलं, निघून गेले, इम्पॅक्ट होत नाही. 7 दिवस पहिलं प्रवचन आवडलं, दुसरं आवडलं, तिसरं आवडलं, मग इकडे तिकडे बघताना त्यांच्या विचार येतो, रंग गेलेला आहे. मग ते भटजींना भेटतात. इथे कुणाला भेटायचं आहे? मला रंग काढून घ्यायचा आहे, म्हणजे पैसे द्यायचे आहेत. मग ते म्हणाले, ते तिथे बसलेत, ते आमचे सेक्रेटरी आहेत. मग त्याच्या जाऊन रंग नाही, प्रवचनातून रंग आला का? हो, कारण प्रवचनाला रंग चढत होता. एका दिवसात या गोष्टी होत नाहीत. पुन्हा पुन्हा नाम घेतलं पाहिजे, पुन्हा पुन्हा महाराजांसमोर बसलं पाहिजे. इथे तेच म्हणतात, सगळ्यात मी माझ्यात सगळे. हे जे 10वा आणि 11वा अध्याय गीतेचा, तो अनुभव सद्गुरूंचा मला आला, कारण माझ्यात सद्गुरू सामावले. पुढे बघा, स्वरूपी विश्वरूप देखिले, विश्वरूपी स्वरूप सामावले, स्वरूपा विश्वरूपा आगळे नित्यतत्व. म्हणजे विश्वरूप शेवटी रूपच आहे ना, ते कृष्णाला आवरून घ्यावं लागलं. नित्यरूप ते आहेच आहे. आणि ते नित्य रूप नाही तर नित्य स्वरूप आहे. त्याला नित्य आकार नाही. आकार आला की ते निराकारक, म्हणजे नकाराकडे नाकाराकडे वळतच वळ. आज आहे, उद्या नाही, काही गॅरंटी नाही, वगैरे वगैरे. स्वरूपा स्वामीचा सेवकू जाहलो. हे ते म्हणतायत. स्वामी कुणाला म्हणतायत? गुरुला. आता आपण यांना स्वामी स्वरूपानंद म्हणतो ना, तो गुरूंचा अनुग्रह आहे, हे लक्षात घ्या. स्वामीचा सेवकू झालो, तै येतुले भाग्य लाडलो, अक्षयपदी लाचावलो याची लागी. लागी म्हणजे संबंध. संबंध आहे. मला काही ते लागत नाही म्हणतो ना, आय डोंट बॉदर, ते मला काही लागत नाही. तुम्ही श्रावण महिन्यात शाकाहार वगैरे, मला काही ते लागत नाही. मला काही ते लागत नाही, माझा संबंध नाही त्याचे. मागे तुम्हाला सांगितलं होतं, लागी ते न लागी, न लागी ते लागी. हे माडाचं सूत्र आहे. माड एवढ्या अंतरावर लावले पाहिजे की पूर्ण वाढ झाल्यानंतर चुडतं एकमेकाला लागली नाही पाहिजेत. म्हणून ते म्हणतात ना, 5 मीटर अंतर ठेवा, 10 मिनिटांनी मग ते खड्डा खणा. हे पाहिजेच ना. पानं जर एकमेकाला लागली तर माड लागणार नाहीत. लागी ते न लागी, न लागी ते लागी. त्यांना भरपूर नारळ लागतात. आपण कोकणीचं म्हणतो, लागी असा, पैस असा. म्हणजे अशाच अंतरावर माड लावा. लागी ते न लागी, न लागी ते लागी. लाग म्हणजे संबंध. आता आपला कुठे लागच उरलेला नाही आहे, म्हणून आपण महाराजांशी लाग म्हणजे संबंध हे शेवटी सांगितलेलं आहे. की काय सांगितलेलं आहे? स्वामीचा सेवकू जाहलो, तै येतुले भाग्य लाडलो, अक्षयपदी लाचावलो याची लागी. ह्या स्वामींचा संबंध. ते स्वामी आहेत तर मी सेवक आहे, ते गुरु आहेत तर मी शिष्य आहे, ते मालक आहेत तर मी नोकर आहे, ते राजा आहेत तर मी गुलाम आहे. ही जी नाती आहेत. आता काय झालं, आम्ही दोघे एकच झालो, करून घेतलं स्वामींनी. अक्षयपदी लाचावलो. लाचावणे म्हणजे काय? परत परत हवंसं वाटणे. लत लगती है, लत. अक्षय पदाची मला लत लागलेली आहे, व्यसन लागलेलं आहे.
सगळीकडे क्षय न होणारं मला पाहिजे असतं. खुर्ची क्षय होणारी आहे, पण माणसाचं वजन सहन करणं तासन तास हा जो खुर्चीचा गुण आहे अक्षय आहे. बघा, हे आज आहे उद्या मोडेल, पण याचं जे कार्य आहे की लहान आवाज ॲम्प्लिफाय करायचा, मोठा करायचा, त्याला मरण नाही आहे. गुणांना मरण नाही आहे. गुण ज्या व्यक्तीत आहेत त्या व्यक्तीला मरण आहे. पण त्या व्यक्तीने गुणच माझं जीवन बनवलं. जसं रामाचे गुण हे रामाचं चारित्र्य आहे. रामाचं चरित्र दशरथाचा मुलगा, कौशल्याचा मुलगा, ते संपलं. रामाचं चारित्र्य उरलं, कृष्णाचं चारित्र्य उरलं, विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज चारित्र्य उरलं. हे लक्षात ठेवा. म्हणून नव ओविया नवरत्नहार, या 9 ओव्यांचा नवरत्नहार स्वामीस समर्पेला सादर, सद्गुरूंना समर्पेला सादर, तेणे संतोषवनी अभय कर ठेविला माथा. हा अनुग्रह आहे, अभय कर आहे. मी आहे ना, कशाला घाबरतोस, मी हो ना, अभय कर ठेविला माथा. मग यांनी रचना केली स्वामींनी, आणि त्याच्यात शेवटी काहीही घातलं नव्हतं. त्यांनी सांगितलं इथून पुढे म्हणजे प्रत्येक अभंगात शेवटी स्वामी म्हणे, स्वामी म्हणे, म्हणे स्वामी आलं पाहिजे. तुम्ही स्वरूपानंदांचा कुठलाही अभंग बघा, शेवटी स्वामी म्हणे असतं. कारण ते ज्या गुरुना स्वामी म्हणत होते त्यांनी अनुग्रह देऊन सांगितलं, आता तूही स्वामीच झालास, सद्गुरू झालास. आता तू आपला जो नाथपंथ आहे त्या नाथपंथाचा जो ग्रंथ आहे ज्ञानेश्वरी, त्याचा प्रसार कर. आपण आता 3रा अध्याय वाचूया. हे मी मुद्दामून विस्ताराने सांगितलं की गुरु शिष्य संबंध आहे. आणि मी परत म्हणतो, दसऱ्याला अजून 4-5 दिवस आहेत. आपण 4-5 दिवसासाठी एक संकल्प करूया. संकल्प म्हणजे रीचिंग आउट अँड स्ट्रेचिंग आउट. म्हणजे काय, सोपं आहे. मुलाला सांगतो इकडे भिंतीवर एक खूण कर. मार्चमध्ये तुझी उंची एवढी होती. आता एप्रिलमध्ये मुलगा स्ट्रेच करतो, स्ट्रेचिंग आउट. म्हणजे मी सहजपणे जर 10 माळा करू शकतो तर 11 माळा हा माझा संकल्प आहे. मला लोक असा एक जण सांगत होता, 1 माळ मी रोज जप करतो. हा गणसो बैल. हो, 1 माळ मी रोज. कसला गे रोज 1 माळ? 1 माळ हे काय जपचा? नाही, ते पत्रकात दिलंय ते. अरे पत्रकात एका माळेपासून सुरुवात कर म्हणून सांगितलंय. रोज 1 माळ जप कर असं सांगितलं ना अनुग्रहाच्या पत्रात. 1 माळ जप करतो इतक्या सहजपणे सांगितलं. हा संकल्प नाही म्हणलं. संकल्प म्हणजे स्ट्रेचिंग आउट. जितकं होतं त्याच्यापेक्षा आता इतक्याला आणखीन तिथे वाढत गेला पाहिजे संकल्प. आणि रीचिंग आउट म्हणजे तुम्ही बघा ना, कबड्डी रीच आउट. ती किती त्या लाईनपर्यंत जाण्यासाठी रीचिंग आउट हॉरिझॉन्टल, स्ट्रेचिंग आउट व्हर्टिकल. एक्स ॲक्सिस अँड वाय ॲक्सिस याच्यामध्ये सगळ्या जीवनाचा प्लॉट येतो, सगळ्या विश्वाचा प्लॉटिंग द ग्राफ. म्हणून एक आहे उभा आणि एक आहे आडवा. उपासनेला दोन्ही पाहिजे. आडवा संख्या आहे, उभा क्वालिटी आहे. 20 वर्ष मी नाम घेतोय, 20 वर्ष एक्स ॲक्सिस. पण आता नामाच्या कोणत्या पायरीवर पोचला आहेत वाय. बऱ्याच वेळेला इकडे 20 वर्ष आहेत पण अजून जोरात घ्यावंच लागतं, श्रीराम जयराम जय जयराम, नाही तर बायको काय म्हणते. म्हणजे इतरांचे आवाज ड्राऊन करण्यासाठी त्यांच्यापेक्षा मोठ्या आवाजात. म्हणलं 20 वर्षात नाम आत नाही गेलं. नाही म्हणाले आजूबाजूला एवढा आवाज केव्हा सुरू होतात? 6 वाजता. 5:45 उठा ना म्हटलं तुम्ही. 5:45 उठा. परवा एक व्यक्ती भेटली, सुंदर उच्चार, सुंदर पाठांतर छान. म्हणलं तुम्ही प्रवचन वगैरे करता का? म्हणाले नाही, पण मी करू शकेन. म्हणलं तुमची साधना काय आहे? म्हणाले काही नाही. म्हटलं असं कसं? साधनेचं तेज तुमच्या चेहऱ्यावर दिसतंय. म्हणाले विचारलं म्हणून सांगतो. उठल्याबरोबर मी तसाच बसतो आणि हनुमान चालिसा मनातल्या मनात म्हणतो. 5 मिनटं बोलायला लागत असेल तर मनातल्या मनात 4 ते 3 मिनिटात म्हणून होतो. प्रत्येक शब्द स्पष्ट म्हणायचा. भीमरूपीचा प्रयत्न करा.
आपल्याला भीमरूपी म्हणायला 2 मिनिटं लागतात, मनातल्या मनात 1.5 मिनिट 1 मिनिट. पण मनातल्या मनात मी आता भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती म्हणलं, प्रत्येक शब्द मी स्पष्ट म्हणत होतो, आतून ऐकत होतो. हे आत्मत्मय, आतून ऐकणं, आतून नमस्कार करणं, आतून नाम घेणं, हे आता आलं पाहिजे. इतकी वर्ष म्हणून वाय ॲक्सिस म्हणजे यांचा ग्राफ कसं होईल, इकडे 20 वर्ष आणि अजून इथेच आहे, म्हणजे इथे खालीच ग्राफ, एवढाच ग्राफ झाला. वाढायला पाहिजे, क्वालिटी वाढायला पाहिजे, क्वांटिटी वाढेलच. अभंग ज्ञानेश्वरी अध्याय 3 अर्जुन वाच. याच्या आधीच्या ओव्या नाही आहेत, पण ते खाली घेतलेले आहेत. ऐका हा शब्द आला की समजायचं त्यांना काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे, ते नंतर आलेलं आहे. जायसी चेत कर्म नसते मता बुद्धिर्जनार्जुन तत्किम कर्मणी घोरे माम नियोजयसी केशव. दुसऱ्या अध्यायात काय सांगतो, ज्ञान महत्त्वाचं आहे, कर्म तेवढं महत्त्वाचं नाही. म्हणून हा कर्मयोगाचा अध्याय सांगावा लागला. तूच म्हणलास की ज्ञान महत्त्वाचं आहे, कर्म महत्त्वाचं नाही. मग सगळ्यात घोर कर्म, अघोर कर्म युद्ध आहे ना. बाकीच्या युद्धात माहीत नसलेल्या माणसांना मारतात, इथे तर माहीत असलेल्या आदरणीय पितामह त्यांना मारायला सांगतोस. तू नक्की काय ते सांग, हे पुढे विचारलं आहे. नक्की खरं काय ते सांग, नक्की योग्य काय ते सांग, आणि नक्की तुझ्या मनातलं सांग. आता तू असंही म्हणतोस, आता ज्ञान श्रेष्ठ, दुसरा ज्ञानयोगाचा अध्याय सांख्ययोग, आता तिसरा कर्मयोग. म्हणून ऐका मग पार्थ केशवाते बोले देवा सांगितले तुवा जे का. असंच वाचा. आपण अभंग ज्ञानेश्वरी जसे वाचतो ना, एक लिरिकल आहे ते. अक्षर बघा ना, ते तुझे भाषण 6 अक्षर, ऐकले मी चांग 6 अक्षर, आता मज सांग 6 अक्षर, रमाकांता 4 अक्षर. 6 6 6 4 हे अभंग आहे ओवीच, पण अभंग वृत्तासारखे म्हणून त्याला अभंग ज्ञानेश्वरी म्हणलेलं आहे. बघा, ऐका मग पार्थ केशवा ते बोले देवा सांगितले तुवा जे का, ते तुझे भाषण ऐकिले मी चांग, आता मज सांग रमाकांता. रमा म्हणजे लक्ष्मी. आता मला सांग, पाहता निष्कर्ष कर्म आणि करता नुरेची तत्वता आत्मरूपे. आत्म्यात कर्मही नाही आणि करताही नाही ना. देहाच्या दृष्टीने कर्म आणि करताय. मी कर्म, मी करता, मी साधन, सगळं माझ्यातच आहे. मग आत्मतत्व जर महत्त्वाचं आहे तर मला युद्ध सोडून जाऊ दे ना, मी आत्मज्ञानाचा अभ्यास करीन अरण्यात, हे अर्जुन म्हणतोय. पुढे बघा, पाहता निष्कर्ष, तुझ्या बोलण्याचा निष्कर्ष म्हणजे कन्क्ल्युजन. निष्कर्ष काय आहे, कर्म आणि करता नुरेची तत्वता आत्मरूपी. आता युद्धाचं कर्म मला करायला सांगतेस, मी करता कर्म कशाला, आत्मतत्वात काहीच नसतं ना. मग डायरेक्टली तेच मला का नाही देत, किंवा डायरेक्टली त्याचीच उपासना करायला मला का नाही परवानगी देत. बघा पुढे, म्हणसी का पार्था करी हा संग्राम, कासे आहे कर्म महाघोर. अर्जुन म्हणतोय की मला का म्हणतोस पार्था, हे कर्म कर, हे महाघोर कर्म आहे, हे महाभारत महायुद्ध हे महाघोर आहे. कारण आपापल्यातलंच हे युद्ध आहे. इकडे वडील आहेत तर दुसऱ्या सैन्यात मुलगा आहे, इकडे काका आहे तर इकडे पुतणे आहे, इकडे गुरु आहे इकडे शिष्य आहे. हे महाघोर आहे. मला कशाला याच्यात गुंतवतोस रे बाबा, असा प्रश्न आहे. ऐशा कर्मी मज योजिता संकोच वाटेना. काही तुझं संकोच शब्द, आपला शब्द कुठला आहे, लाज नाही वाटत तुला कृष्णा, हेही कर तेही कर, हे चांगलं आहे, असं सगळं नीट काय ते सांग ना एकदा. हे पुढे सांगितलेलं आहे. संकोच कसा तुला वाटत नाही रे. बघा मी पुन्हा वाचतो. ऐशा कर्मी मज, जे महाघोर कर्म आहे, ऐशा कर्मी मज योजिता संकोच वाटेना काहीच कैसा तुझं, सर्वही कर्मांचा करोनी निषेध तुची आत्मबोध वाखाणसी. सगळ्या तत्वांचा निषेध केलेला आहे. आणि आत्मबोध पाहिजे त्यांनी शांतपणे बसावं. असेल माझा हरी तर देईल खाटल्यावर. हे वाक्य प्रपंचात काय, मी काहीही करणार नाही, हरी चहा दे रे, हे सगळे प्रपंचातला विचार आहे. अध्यात्मात तो हरीला सांगून बसतो, तो असेल
तर मी कॉटवर बसणार, खाटल्यावर सगळं आणून देशील. आणि खरंच महाराजांना नाही का तो जरा उशीर झाला, कारण आज धान्य नाही आणलं, अन्न आणलेलं आहे, स्वयंपाक करूनच आणलेला आहे. अक्षरशः तुम्ही करून बघा. आपण स्वतःची परीक्षा पाहत नाही, जरा उलटं बोलतो, आपण आपल्या सद्गुरूंची परीक्षा पाहत नाही. इतकी वर्ष महाराज मी उपासना करतोय, इतकं नाम घेतलं आहे, आज मी तुमची परीक्षा पाहणार. घरची सगळी मंडळी बाहेर गेलेली आहेत, मी काही करणार नाही, तुमची इच्छा असेल तर मला खायला मिळेल. तुमचं वाक्य पूर्णऐवजी बेल वाजते आणि काका मी पहिल्यांदाच पोहे केलेत, बघा कसे झाले. अनुभव घेऊन सांगतोय तो. हो नको वाटतं इतके. मग कुणी ती सांगते की काका एकटेच होते घरी, विचारलं नाहीच बाकीचे कुठे गेले. मग मागून त्या बहिणी विचारतात की सर एकटेच. मग कंपाऊंडवरून डबा दिला जातो. असेल माझा हरी तर देईल खाटल्यावर. ही मिजास आहे, आयुष्यपण नाही आहे. अगदी लक्षात घ्या की त्याची इच्छा असेल तर तो देईल. त्याला जर हा भक्त जगवायचा असेल तर तो जगवेल ना. त्याला जर ह्या भक्ताकडून केलेली भक्ती आवडते तर तो त्या भक्तासाठी काही करायला तयार आहे. विचार करा. सर्वही कर्मांचा करोनी निषेध, तूची आत्मबोध वाखाणसी. तरी का गायसे कर्म हिंसात्मक, करविसी देख माझ्या हाते. किती स्पष्ट आहे. आम्ही मगाशी तुम्हाला एक वाक्य सांगणार होतो. सहज म्हटलं महाराज खूप ओव्या होत आहेत, अजून राहिलेत, अजून 3-4 पानं आहेत. मला एकदम वाक्य महाराजांनी खरंच सुचवलं. म्हणाले भक्तियोग आहे ना, म्हणलं तर ऑप्शनल आहे. आपल्या घरात किती भक्तियोग. काल एकाकडे गेलो होतो, म्हटलं तुझी भीममुद्रा का रे. म्हणला भीममुद्रा काय. ज्ञानेश्वर समाधी या भीममुद्रेत बसले होते. मग त्यांचे डोळे हॉरिझॉन्टल होते, दृष्टीवरती होती. तो असा का बसतोयस. ते काही बोलणार नाहीत तुमच्याशी. त्यांना सांगितले बोलायचं नाही, कारण त्यांची बायपास झाली गेल्या आठवड्यात. कल्पना करा. म्हणलं बायपास झाली ना रे, रुटीन आहे. हे इंजेक्शन करोनाचं पहिला डोस, दुसरा डोस, तिसरा डोस घेतलाच ना आनंदात. तसंच 3 स्टेंट बसवलेत. मित्राला पाठवतो, त्याला पाठवलं. तो म्हणतो बघा 3 स्टेंट बसवलेत. हनुमंतासारखं फाडून दाखवू नको. 3 स्टेंट. हे घाबर, प्रचंड चेहऱ्यावर भाव नाही. म्हटलं मी तुम्हाला 2 औषधं सांगतो, लिहून देणार नाही आहे. तुमचा TV आहे ना, LED आहे, सगळं तुम्हाला तिथे दिसतं ना. वपू काळे गोष्टी, पु ल देशपांडे साहित्य. ऐका, मी परवा गुरुवारी परत येणार आहे. हसला पाहिजेत तुम्ही. हे काय आपलं म्हणजे येणाऱ्याला वाटायचं की काय बरं वाईट झालं आहे का, मी आलो आहे याच्या समाचार. विचार करा. तरी का गायचे कर्म हिंसात्मक, करविसी देख माझ्या हाते. आता मनी तूची विचारूनी पाहे, सुसंगत काहे ऋषिकेशा. तूच स्वतःला विचार. हे काय बरोबर आहे का. तर मी वाक्य तुम्हाला सांगत होतो की भक्ती ऑप्शनल आहे. बरेच जण भक्ती करतही नाही. ज्ञान महा ऑप्शनल आहे, कर्म ऑप्शनल नाही आहे. श्वास घेणं हे सुद्धा क्रियाच आहे, झोपणं हे सुद्धा क्रियापद आहे. कर्म न करता कोणी जिवंतच राहू शकणार नाही. म्हणून कर्मयोग हा सेंट्रल टू लाईफ. जीवनाचा केंद्रबिंदू कर्मयोग आहे. हार्ड भक्तियोग असेल, पण शेवटी केंद्र इथेच आहे, ज्ञानयोग. या 3 योगांचा समूह, एकत्रित परिणाम तो गीता आहे. पण कर्मयोग महत्त्वाचा आहे. हा 3रा अध्याय खूप महत्त्वाचा, पण सोपा आहे. व्यामिश्रेणेव वाक्यानं बुद्धिं मोहयसीव मे, तदेकम वद निश्चित्य येन श्रेयो हमाप्नुयाम. मग अशी तुम्हाला एक काहीतरी निश्चित सांग. त्यांनी श्रेय म्हणजे कल्याण, श्रेय म्हणजे मुक्ती. मला मुक्ती मिळेल. सध्या मी गोंधळून गेलेलो आहे, यातून मुक्ती मिळेल. मला जन्ममरण नको आहे, मला मुक्ती पाहिजे. म्हणून 2 फोर्सेस सांगितलेत माणसाच्या जीवनातले, श्रेयस आणि प्रेयस. प्रेयस म्हणजे मला जे प्रिय आहे तो प्रपंच, आणि श्रेयस म्हणजे मला कळतंय ते चांगलं आहे पण अजून मी तिकडे जात नाही आहे. म्हणून प्रेयसाकडून श्रेयसाकडचा प्रवास म्हणजे बद्धाकडून सिद्धाकडचा प्रवास.
बद्ध बांधलेला सिद्ध सुटलेला, ह्यालाच मोक्ष म्हणलेलं आहे. म्हणून श्रेय, माझ्या दृष्टीने श्रेय काय ते सांग, कल्याणकारी काय, मुक्तिदायी काय, एकच सांग. परत वैद्य पथ्यपाणी सांगून या जाई, मग विषय देई आपणची, तरी सांगे रोगी वाचेल तो कैसा, वाटे तुझा तैसा उपदेश. वैद्य पथ्यपाणी वगैरे सांगतो, पण त्याला दुसऱ्यांनी पैसे दिलेले असतात. त्याच्यात 2 राण्या, औंधचा राजा, एक राणी महाराजांचे भक्त, दुसऱ्या राणीला तो जो रेसिडेंट आहे इंग्रज, तो त्याचा सल्ला ती मानते, विष दे महाराजांना. या राणीला मारलंच तर लगेच चौकशी होईल, पण महाराजांना विष कसं द्यायचं ते मी सांगतो, जेवायला बोलव. महाराज कधी एकट्याने जायचे नाही. त्या दिवशी म्हटले प्रेमाने बोलवले, मी जाणार. त्यावेळेला जी दुसरी असते महाराजांची भक्त, ती निरोप पाठवते. महाराजांना कळतं की विषप्रयोग माझ्यावर होणार आहे. ती म्हटली पण बोलवले, मी जाणार, मी एकटा जाणार. पुढचा सगळा प्रसंग तुम्हाला माहीत आहे म्हणून मी सांगत नाही, पण महाराजांनी म्हणून ते पचवलं, लक्षात ठेवा. आल्यावर पाणी प्यायले, वेलदोडे खाल्ले, सगळं केलं, आणि कदाचित त्यांना जो दमा झाला एक काळ, एक फॅक्टर हा असू शकेल विषप्रयोग. पथ्यपाणी नीट सांभाळा, अगदी नीट सांभाळा, ही एवढी पुडी घ्या. मग किती दिवसात बरं होईल? नाही, मला पुन्हा यावं लागणार नाही. विषच दिले त्यांनी, कारण त्याच्या दुसऱ्या भावानी त्याला पैसे दिलेले आहेत, औषध म्हणून याला मारून टाक, सगळी प्रॉपर्टी माझी होईल, तुला मी ₹1,00,000 देतो. हे सांगितलं इथे की वैद्य पथ्यपाणी सांगून या जाई, मग विषय देई आपणची. औषधाच्या पुडीत काय तुम्हाला काही कळतं ना? आपण ती पावडर घेतो. खूप वर्षापूर्वी महाराजांच्या एका अस्सल भक्तानी मी त्याला प्रश्न विचारला होता, तुम्ही आयुर्वेदिक आहात पण औषधं तर ॲलोवेदिक देतात, ॲलोपॅथिक देतात. म्हणाले तुम्ही आहात नाही, ते गुरुवारी बाजार आहे, या तुम्हाला सांगतो, आत बसा आणि ऐका. डॉक्टर आले बाजारला, ताप आला, एकदम थंडी वाजते, सुई टोचा, अंदंडवर करते ती बाई. म्हणाले मला माहीत आहे या बाईला घरी जाऊन स्वयंपाक करायचा आहे, या बाईला दिवसभर उन्हात बाजारात बसायचं आहे, या बाईशिवाय ते घर चालणार नाही आहे. आणि मी कुठे, तीच सांगते सुई टोचा. आयुर्वेदात सुई नाही आहे म्हणाली, आयुर्वेदात इंजेक्शन नाही आहे, मला द्यावं लागतं. म्हणाले बऱ्याच वेळेला यांचा ताप उतरावा म्हणून क्रोसिन वगैरे सारख्या गोळ्यांचं चूर्ण करून द्यावं लागतं. इथे उलटं आहे, विष दिले नाही, रोगी जगेल. मग तू मला सांगतोयस की अमृत काय ज्ञान आहे आणि कर्म आहे ना, किंवा घोर कर्म हे विष आहे. विष कशाला देतो? मला युद्ध करायला का सांगतोस? तेच आहे, तुझं लागे ऐसा शरण जो आला, घालावे का. हां, तो दुसरी ओळ, तरी सांगे रोगी वाचेल तो कैसा, वाटे तुझा तैसा उपदेश. तुझं लागे ऐसा शरण जो आला, घालावे का त्याला घोटाळ्यात. मी कन्फ्यूज होऊन तुझ्याकडे आलेलो आहे आणि तू माझं कन्फ्युजन छान वाढवतोयस. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात कन्फ्युजन वर्स कन्फाउंडेड. म्हणजे गोंधळात गोंधळ, महागोंधळ, हा जो प्रकार आहे ना, तसं तू मला करतोय. मी गोंधळलोय रे, म्हणून मी तुला विचारतोय आणि तू माझा गोंधळ वाढवतोयस. शोभतं काय? आपण मित्र ना. बघा पुढे काय म्हणतो ते, काहीच यातील नये. हां, तुझं लागी ऐसा शरण जो आला, तुला जो शरण आला, घालावे का त्याला घोटाळ्यात. त्याला सोडवायचं ना का घोटाळ्यात. या काहीच यातील नये अनुमाना, म्हणून प्रार्थना तुझं. आता मला नक्की काही कळत नाही आहे म्हणून मी तुला प्रार्थना करतो. काय प्रार्थना आहे ते बघा. देवा नको बोलू, बोल ऐसे गूढ, तत्व ते उघड सांग मला. असं बोलू नकोस रे, नक्की काय ते मला सांग. गूढ बोलू नकोस, कोड्यात बोलू नकोस, हे फार महत्त्वाचं आहे. मी तो असे तरी मूढाहून मूढ, परी भाव दृढ तुझ्यात आहे. मी मूढ आहे पण माझा तुझ्या पायी दृढ भाव आहे. तू उडी टाकायला सांगितलंस तरी मी टाकेन विहिरीत उडी.
इतका माझा भाव आहे. पण असंही सांगतोस आणि तसंही सांगतोस, यामुळे मी गोंधळून गेलो आहे. सरळ सांगितलं असतं काही नाही, युद्ध कर, मग मी उपदेश करेन. नाही, पहिल्यांदा तू ज्ञानाचं महत्त्व सांगतोस, ज्ञानातून मोक्ष, भक्ती, आणि आता कर्म करायला सांगतोस. म्हणून मी गोंधळून गेलेलो आहे. हे गुरुचं काम नाही आहे. दैवे कामधेनू जाहली स्वाधीन तरी का ग वाण कामनेच्या. पण हे एवढाच भाग वाचून थांबणार आहोत. कामनेची वाण, वाण म्हणजे वॉन्ट, कमी. आपण म्हणतो ना की काय, व्हॉट इज वॉन्टिंग, हे काय कमी आहे, तसा प्रकार आहे हा. बघा मी परत, दैवे कामधेनू जाहली स्वाधीन तरी कागा वाण कामनेची. किंवा जरी भाग्ये चिंतामणी जोडे कासया साकडे वासनेचे. चिंतामणी जोडला म्हणजे माझ्या सगळ्या चिंता दूर झाल्या पाहिजेत. अजूनही मला वासना वगैरे गुंतागुंत प्रपंचातली संपत नाही आहे. पुढे सांगितलेलं आहे, किंवा जरी भाग्ये चिंतामणी जोडे कासया साकडे वासनेचे. अमृत सागरा सन्निध येऊनी राहावे होऊनी तृषाक्रांत. अमृताच्या सागराजवळ आलो आहे, पण अजून तहान माझी भागत नाही आहे. हे कसं? पुढे, तरी आचराया सर्वथा उचित आणि जेणे हित परलोकी. तू मला सांग, इथे उचित काय आहे आणि परलोकी जाण्यासाठी हितकारक काय आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. बघा, ऐसे मज एक निश्चय करोन सांगे विवरोन पार्थ म्हणे. ऐकोनी हे बोल मग श्री अच्युत होवनी विस्मित काय बोले. त्याला आश्चर्य वाटलं. मी तुला सरळ सांगतोय रे, हे योग्य आहे, पण आत्ता काय योग्य आहे ते आता सांगतोय. कन्फ्युजन व्हायचं काही कारण नाही आहे. ज्ञान श्रेष्ठच आहे, पण आत्ता कर्म महत्त्वाचं आहे. युद्ध केलंच पाहिजे. माझी काही तुला घोटाळा नाही. असं का म्हणतोयस तू? ऐकोनी हे बोल अर्जुनाचे मग श्री अच्युत म्हणजे कृष्ण होवोनी विस्मित काय बोले. धनंजया म्हणजे अर्जुना, धनंजया वाया क्षोभलासे मनी जाण मीची दोन्ही सांगितले. राग काय तर मीच तुला दोन्ही सांगितले, पण हे जाणून घे ना. अनादि सिद्ध हे दोन्ही मार्ग साच प्रकटले मीच धनुर्धरा. हे एक मार्ग ज्ञानाचा आणि दुसरा मार्ग कर्माचा मीच निर्माण केलेले आहे. काही कन्फ्युजन नाही आहे त्याच्यात. सिद्ध किंवा साध्य असो स्वयंपाक परितृप्ती एक भोजनांती. साध्य आणि सिद्ध, कुणीतरी पाकसिद्धी करतं की नाही, आणि बाकीच्यांना पाकसाध्य. त्यांचं साध्य तृप्ती एकच आहे ना. स्वयंपाक करणारा खातो, त्यालाही तृप्ती मिळते, ज्यांना आपोआप मिळतो. म्हणून सिद्धी आणि साध्य परिजयचा एकच सिद्धी आणि हा धनंजय अनादि सिद्ध हे दोन्ही मार्ग साच प्रकटले मीच धनुर्धरा. सिद्ध किंवा साध्य असो स्वयंपाक परितृप्ती एक भोजनांती. किंवा नदी एक वाहते पूर्वेस दुजी पश्चिमेस भिन्न मार्गे एकाची सागरी परिधोनी अंती जाती तैशा रीती मिळून या. एक इकडे गेली, आपण म्हणतो अरेबियन सी, सिंधू सागर म्हणतात, पश्चिमेकडे गेली आणि मुंबईकडे त्या बाजू मिळाली. आणि दुसरी पूर्वेकडे कलकत्त्याला गेली आणि ती बे ऑफ बेंगॉल बंगालच्या उपसागराला मिळाली. तरी शेवटी इंडियन ओशनलाच मिळतात ना, हे त्यांना सांगायचं आहे. आत्ता मी कुठल्याही सागराला मिळाले तरी सगळे सागर मिळून महासागर बनतो. म्हणून तू काही हे करू नको. एकाची सागरी परिधोनी अंती जाती जैसा रीती मिळून या. तैसे हे एकाची तत्वाचे सूचक दोन्ही मार्ग देख सव्यसाची. जिथे शब्द वापरलाय सव्यसाची म्हणजे दोन्ही हाताने बाण मारू शकतो सगळीकडे. त्याला पाठीमागचा शत्रू दिसला ना 360 डिग्रीजमध्ये तो मारू शकतो. बघा, सव्यसाची दोन्ही हाताने तू करतोस, मग तुला दोन्ही मार्ग एकच आहे ते समजायला वेळ का लागतो? प्रत्येकाची अधिकार असतो. ज्ञानी आहे तो ज्ञानमार्गाने जाईल, भक्त आहे तो भक्त मार्गाने जाईल, आणि शेवटी एकीचकडे मिळणार आहेत की नाही ते भिन्न नाही आहे. हे पुढे लक्षात घ्या. तैसे एकाची तत्वाचे सूचक दोन्ही मार्ग देख सव्यसाचे.
परी जैसा ज्याचा असे अधिकार आहे. कोणाचा ज्ञानाचा अधिकार कधी ज्ञानानेही वाचलं ना, दोन्ही गोष्टी असतात. तैसीची साचार उपासना, एकची भरारी मारोनिया वृक्षी, झोंबे जैसा पक्षी फळा लागी. एक विहंगम मार्ग आहे आणि एक पिपीलिका मार्ग आहे. पिपीलिका म्हणजे मुंगी आणि विहंगम म्हणजे पक्षी. पक्षी काहीतरी करतोय, वरती बघतो, त्याला फळ दिसतं पिकलेलं, उडी मारतो, चोच मारतो, रस घेतो. तो कुठे उडाला, मुंगी बघते, तिलाही ते फळ दिसतं. ती झाडाकडे जाते, झाडावर चढते, या फांदीवरून त्या फांदीवर, त्या फांदीवरून त्या फांदीवर, ती सुद्धा फळापर्यंत पोचते. तिलाही तोच रस मिळतो. उशिरा मिळेल पण तिचा मार्गच तो आहे ना, मार्गच तो आहे. म्हणून पिपीलिका मार्ग हा आपल्या सामान्यांचा मार्ग आहे. विहंगम मार्ग हा ज्ञानी लोकांचा मार्ग आहे, आपल्याला नाही. महाराजांनी दिलेलं एक उदाहरण सांगून मी थांबणार आहे, पण आधी हे वाचूया, संपूया. एकची भरारी मारोनिया वृक्षी, झोंबे जैसा पक्षी फळा लागे, सांगे तैशा वेगे, कैसे मनुष्याते उडूनिया तेथे जाववेल. परी पाहे तोही अर्जुना साचार, घेऊनी आधार मार्गासाची, फांदी फांदीवरी चढवनिया तेथ, पावतो निश्चित हळूहळू, विहंगम मार्गे तया मोक्षप्राप्ती, कर्मयोग्या प्रती दुजा मार्ग. आपल्याला दुसरा मार्ग आहे, ज्ञानमार्ग, विहंगम मार्ग आहे. शेवटी 4 ओव्यात वाचूया. निष्काम कर्माचा तयासी आधार, पाहे पैल पार पावावया. पैल पार विहित स्वकर्म, आचरोनी येथे वेळे पावती ते पूर्णत्वास. विहित, आता सगळा कर्मयोगाचा विषय सुरू होणार आहे. फार सुंदर विषय, पण सोपा विषय, जीवनाला आवश्यक विषय. की विहित म्हणजे योग्य. पूर्वी मी ब्रह्मचारी होतो, मित्राला घेऊन हॉटेललाच जात होतो. आता मी गृहस्थ झालो आहे. आता विहित काय, हे जे काय आपण भात पिठलं करूया ते इथेच खाऊया, आता हॉटेलला जायचं नाही. झालं. पुढे हे झालं. मुद्दा बघा, मला स्वतःचं घर मिळालं, आता 2 दिवस राहायला पाहिजे. आपलं घर आहे. लक्षात घ्या, एकाने घर घेतलं आणि सांगितलं सगळ्या भावांना वगैरे फोन करून, यावर्षीची दिवाळी आपल्याकडे आई होती तेव्हा जशी दिवाळी होती तशी साजरी करूया. ते वाक्य इट वॉज टचिंग. आता माय हाऊस इज बिगर, सो ऑल कॅन बी अकोमोडेड, या तुम्ही. बऱ्याच जणांनी जायचा निर्णय घेतला. कारण का, त्याच्यात आई होती, त्याच्यात अपील होतं, हृदयाला स्पर्श होता. आई असताना आपण सगळेजण होतो, त्यावेळेला जशी दिवाळी करत होतो तशी दिवाळी यावर्षी करूया, हे महत्त्वाचं आहे. म्हणून त्यांनी काय सांगितलं, विहित स्वकर्म, प्रत्येक प्रसंगाचं विहित स्वकर्म, आचरोनी येथे वेळे पावती ते पूर्णत्वास. प्रत्येकाचा पूर्णत्वास जाण्याचा वेळ निराळा आहे, पण पूर्णत्वाला प्रत्येकजण पोचतो. महाराजांचं उदाहरण आपल्याला पाठ आहे, ते सांगणार आहे शेवटी की याचा अर्थ स्पष्ट करायला त्याच्यासारखं सुंदर उदाहरण नाही. निरीच्छता नाही लाभली जोवरी, सुटेना तोवरी व्यवहार. तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता, त्याला काही व्यवहारच नाही. तू काय इकडे रे, बस जरा त्या मचाणावर, मी जाऊन येतो गावाला, तू शेत सांभाळ. तुका बसला म्हणणार, डोंगरावर जाऊन विठ्ठल विठ्ठल म्हणणार, इथे विठ्ठल विठ्ठल म्हणतो. गंमत बघा, त्याला दुसरं काही काम नाही आहे, कारण तो आता उपकारापुरता उरलेला आहे. स्वतःसाठी कर्म हा विचारच नाही आहे. बघा, निरीच्छता नाही, आपण निरीच्छता ही जहागीर मिळाली, गजानन महाराजांना म्हणतो ना, तशी निरीच्छता नाही लाभली जोवरी, सुटेना तोवरी व्यवहार. गजानन महाराज व्यवहाराच्या पलीकडचे होते. अंगावर वस्त्र होते, हेच व्यवहाराच्या पलीकडचं नाही आहे का? पण निरीच्छता, त्यांना जाणीवच नव्हती देहाची. मग तुम्ही वस्त्र घातलं तरी ते वाटेवर सोडून टाकायचे. विचार करा. मग तो साधक होता आत्मतुष्ट, राहे खटपट स्वभाव येते. खटपट आम्हाला करावीच लागणार आहे, कारण आम्ही निरीच्छता नाही आहे. आम्हाला प्रपंचाची इच्छा आहे, आम्हाला मुलांनी अभ्यास चांगला करावा इच्छा आहे, आम्हाला प्रमोशन मिळावं इच्छा आहे, किती इच्छा आहे. मग आम्हाला भक्ती स्थिर होण्यासाठी सुद्धा खटपट करावी लागणार. ज्ञान तर आमचा आत्ता मार्गच नाही आहे. म्हणून लक्षात ठेवा, म्हणूनही सांगतो ऐक आता पार्था, ज्या लागी आस्था नैष्कर्म्याची. फार महत्त्वाचे शब्द आहे. उद्याच्या विषयाला तरी पण पुरणार नाही आहेत ते, कारण हा 2 महिने तरी चालणारा विषय आहे.
खूप ओव्या आहेत, फार महत्त्वाच्या आहेत, पण सोप्या आहेत. बघा ना तुम्ही आता. म्हणूनही सांगतो ऐक आता पार्था, जया लागे आस्था नैष्कर्म्याचे, तयाने आपुले कर्म जे उचित, सोडू नये येथ सर्व थैव. त्यांनी उचित कर्म सोडू नये. आता तुला उचित कर्म काय? रणांगणावर तर आलायस, दुर्गेचा आशीर्वाद घेतलायस, मला सारथी म्हणून निवडलायस, मला मागितलेस तू, दुर्योधनाने माझं सैन्य मागितलं. आता समोरासमोर उभं असताना हा कसला विचार तुझ्या मनात आलाय? स्वहित आणि विहित किंवा स्वधर्म आणि कर्तव्य कर्म एक आहे. तुझा स्वधर्म क्षत्रिय युद्ध करणं हा आहे, आणि आता कर्तव्य कर्म समोर कोणीही उभं असलं तरी जय मिळवणं हा तुझा स्वधर्म आहे. इथून पुढे विषय कर्माचा सुरू होतो. महाराजांचं उदाहरण बघा, आपण थांबणार आहोत. हा प्रसंग बहुतेक गुहागरला घडलेला आहे, जिथे बोटही येते. त्यावेळेला कोकण रेल्वे नव्हती, त्यामुळे बोटीनं जायचे लोक मुंबईला. गुहागरला कोकण रेल्वे पूर्वी होती, गोव्याहून मुंबईला जाणारी, ती सुद्धा गुहागरला जायची. तिथे संवाद झालेला आहे. महाराज, मला रामाला भेटण्यासाठी शॉर्टकट कुठला? आता अयोध्येच्या रामाला भेटायचं आहे, विमानाने जा. पण अयोध्येचा राम जर तुला भेटायचा असेल तर कुठे जायचीच गरज नाही आहे, कुठेही जायची गरज नाही. लक्षात ठेवा. ठाईचं वैसोनी करा एकचित्त, आवडी अनंत आळवावा. रामच कशाला? रामाच्या पलीकडे आत्माराम आहे ना. आत्मारामावर चिंतन कर, कुठे जायची गरज नाही. पण तू विचारलायस प्रश्न तर सांगतो. मुंबईला जायचं आहे तुला, इथून नाही आहे, पण मी तुला प्रश्न विचारतो. विमानाने किती वेळ लागेल? सगळ्यात कमी लागेल. 1 तासात पोचलास विमानाला. 1000 रुपये तिकीट आहे, आहेत का तुझ्याकडे? नाही बाबा, तो मार्ग तुझा नाहीच आहे. बोटीनं जाता येईल, 500 रुपये तिकीट आहे, आहेत का तुझ्याकडे? नाही बा, बोटी नाही, तुझा मार्ग नाही आहे. ट्रेनने जाता येतं समजा, 200 रुपये तिकीट आहे, तेवढेही माझ्याकडे नाही आहे. बैलगाडीने जायचं आहे, तो तुझ्याकडून 100 रुपये घेईल, माझ्याकडे तेवढे नाहीत. किती आहेत तुझ्याकडे? माझ्याकडे पैसे नाहीत. मग तुझा एकच मार्ग, ज्ञान बा तुकाराम, ज्ञान बा तुकाराम, चालत जा, तू पोचशील मुंबईला. शॉर्टकट काय विचारतोस? तुझ्याकडे आहे काय ते बघ आधी, तुझा अधिकार काय आहे ते बघ, तुझं कॅपिटल काय आहे ते बघ. तुझ्याकडे नाही पैसा आणि चौकशी विमानाच्या तिकिटाची करतोस, गरजच नाही आहे. म्हणून आत्ता तुला क्षत्रियाला एकच कर्तव्य आहे, कर्म, स्वधर्म, युद्ध आणि युद्धातला विजय. धनंजया, तुझं नावच धनंजय आहे. त्या ठिकाणी ताट बसूया शांत. आज आपल्याला देवीचा खूप प्रसाद मिळणार आहे, कारण आपण संख्येनं कमी आहोत. या प्रसाद भावनेनं चेहरा प्रसन्न ठेवूया. शांतपणे समर्पण भावनेने आपण शेवटचे श्लोक म्हणतो ते म्हणूया सगळ्यांनी बरोबर. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा लवावे. सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेच आता. जय जय रघुवीर समर्थ. समाधी पाहता समाधान होते, तनु कष्टवी त्यासी आनंद देते. मनी भाविता
कामना पूर्ण होती। नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती सद्गुरुनाथ महाराज की जय। देवीचा श्लोक सगळ्यांना येतो, सर्व मंगल मांगल्ये, सगळ्यांनी म्हणायचं आहे। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। जय नारायणी नमोस्तुते। शांतीपाठ म्हणायचा आहे शांतपणे। ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। तीनदा दीर्घ श्वासोच्छ्वास, डोळे बंदच। हातावर हात चोळूया, ते हात चेहऱ्यावर डोळ्यांवर चोळूया। अगदी सावकाश डोळे उघडून समोर असलेली विश्वजननी कामाक्षी देवी, राम, सीता, लक्ष्मण, हनुमान, स्वामी स्वरूपानंद आणि श्री ब्रह्मचैतन्य महाराज, सगळ्यांचं दर्शन घेऊया आणि इथे जमलेल्या सर्वांना नमस्कार करूया। शांत आनंद। महाराज महाराज महाराज।